नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 रामा राम रामा हरे हरे। हरे कृष्ण सर्वांना। सर्वप्रथम आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या श्रीचरणी प्रणाम करूया आणि त्यांच्याकडे प्रार्थना करूया की आपणा सर्वांना ज्ञानप्राप्ती आनंद प्राप्ती भक्तीची प्राप्ती सर्व काही प्राप्त हो आणि आपलं अंतिम ध्येय भगवंतांची प्राप्ती ती आपल्याला सर्वांना या जन्मामध्ये प्राप्त हो असा दृढ निश्चय आपण करूया आणि त्यानुसार आपलं जे कर्म आहे ते कसं घडेल याचा आपण विचार करूया। आणि म्हणूनच या एकेका श्लोकातून एकेका अध्यायातून हे सगळं जे ज्ञान आहे ते अत्यंत दिव्य ज्ञान आहे। तुम्ही आता जितकं ज्ञान घ्याल सर्वप्रथम लक्षात ठेवा पुढच्या जन्मामध्ये आता तो आहे की नाही हा पुढचा प्रश्न आहे पण तरी सुद्धा तो पुढच्या जन्मात सगळं काही पहिल्यापासून शिकावं लागतं पहिल्यापासून शाळेत जावं लागतं कॉलेजमध्ये जे काही शिक्षण घ्यायचं असेल ते। पण या ज्ञानाचं वैशिष्ट्य हे अविनाशी आहे असं का म्हटलंय हे शाश्वत आहे असं का म्हटलंय जितकं ज्ञान तुम्ही घ्याल ते सगळंच्या सगळं तुमच्या बरोबर कायमचं राहणार आहे म्हणजे पुढच्या जन्मात तुम्ही याच्या पुढून आपला जो मार्ग आहे तो सुरू कराल। आता इथे हे नाही म्हणायचं की पुढच्या जन्माबद्दल काही बोलत नाहीये मी आहे तो फक्त हा जन्म आहे पुढच्या जन्माचं आपल्याला काही माहिती नाही त्यामुळे आपली जी सगळी धडपड आहे आपली जी सगळी शक्ती आहे ती आपल्याला याच जन्मात दृढ निश्चयाने इथे लावायची आहे आणि आपण खरे कोण आहोत आणि या जगाचं काय खरं स्वरूप आहे आपण का जन्माला आलोत आणि हे सगळं नश्वरत्व कारण सगळं नाहीसं होणार आहे एक दिवस आणि आपल्याला याची कल्पना असली तरी भीती वाटते तो विचार करायला मृत्यूची भीती वाटते आजाराची भीती वाटते म्हणून आपण देहावर असतो म्हणून आपल्याला भीती वाटते। पण जेव्हा मी देह नाही मी आत्मा आहे असं अर्जुनाला भगवान सांगतात ते अर्जुनाला नाही सांगत ते आपल्याला सांगतायत। अन्यथा इतक्यावर 5120 वर्षापूर्वी घडलेला हे युद्ध आहे जेव्हा द्वापार युग होतं। आता आपण कलियुगामध्ये आहोत आपण आता कलियुगाच्या संधिस्थानी आहोत। कलियुगाची एकूण मानवीय 4,32,000 वर्ष आहेत तर एवढा प्रचंड काळ अजून या कलियुगाचा जायचा आहे आपल्या मानवीय वर्षानुसार आणि त्यातली फक्त 5125 वर्ष लोटली आहेत म्हणजे आपल्यासाठी फक्त कारण 4,32,000 खूप मोठा काळ आहे ना पण 5,000 वर्षानंतर आपण आत्ता भगवद्गीतेचा अभ्यास का करतो ती तर पूर्वीच्या काळात घडून गेलेली महाभारतातली गोष्ट आहे। तर तेच या ज्ञानाचं महत्व आधी समजलं पाहिजे
हे जे ज्ञान आहे ते जीवात्म्याबद्दल आणि भगवंतांनी दिलेलं आहे. इतर सगळं ज्ञान आहे ते बदलत राहतं, टेक्नॉलॉजी बदलत राहते, शोध लागत राहतात. जुन्या जुन्या गोष्टी आपण कालबाह्य म्हणून त्या सगळ्या बाजूला टाकतो. आपण आतापर्यंत घेतलेले वेगवेगळे अँड्रॉइडचे येतात, वेगवेगळे मोबाईल्स येतात, टेक्नॉलॉजी पण आता किती पुढे गेली आहे. पण एक एक गोष्टी बाजूला पडतात. पण ह्या ज्ञानाचं तसं नाहीये. हे ज्ञान एक शब्द सुद्धा कोणी बदलू शकत नाही. म्हणजे लाखो वर्षापूर्वी पण हे ज्ञान लागू होत होतं, आत्ताही वर्तमान काळात लागू होत आहे, आणि लाखो वर्ष लोटली तरी हे लागू होणार आहे. आणि हे ज्ञान एकदा प्राप्त झालं, तुम्हाला आता आपण जेवढं काही शिकलो ते सगळंच्या सगळं ज्ञान आपल्या बरोबर नेहमीच राहणार आहे. हे लक्षात घ्या. पुढच्या पुढच्या जन्माचं काय म्हणते, कारण आपण आता जे करतोय ना त्याला पण कारण आहे. कारण आपण आता जो अभ्यास करतोय की काहीतरी मागच्या जन्मी आपण केलेला आहे, हा अभ्यास केलेला आहे, तो तिथे सोडला काही कारणाने, आणि तोच अभ्यास आता आपल्याला खेचून आणलं जाते तिथे. आपल्या मनात सुद्धा नसतं. कधी कधी कोणी सांगितलं, आपण इथे येतो आणि इथे प्रवृत्त होतो. पण प्रत्येक गोष्ट आपोआप कधीच घडत नाही. आपण काहीतरी केलेला आहे अभ्यास मागच्या जन्मी, आणि म्हणून आपण हा करायला प्रवृत्त झालोय. आणि आता आपण जे काही शिकणार आहोत, जे काही वाचणार आहोत, जे काही आपण ज्ञान प्राप्त करणार आहोत, ते सगळंच्या सगळं ज्ञान अविनाशी आणि शाश्वत आणि दिव्य आहे. नुसतं ते पोटा पाण्याचं ज्ञान नाहीये, नुसता पोटोबा भरण्यासाठीचं नाहीये. ते महत्वाचं आहेच, कारण आधी पोटोबा मग विठोबा. पण तरी सुद्धा पोटोबा भरायचा आहे, पण तो किती त्याच्यासाठी धडपड करायची, किती शक्ती लावायची, किती उरसपोड करायची, हे आपण ठरवलं पाहिजे. आणि शेवटी जेव्हा शेवटचा वेळ, कारण हे सगळा अभ्यास आहे ना मनाच्या तयारीसाठी आहे. आपल्या मनाची तयारी व्हायला पाहिजे. मनाला ट्रेंड करतोय आपण. कारण मन लगेच घाबरून जातं छोट्या छोट्या गोष्टींनी. मन सारखं इकडे तिकडे पळत असतं, भूतकाळात पळतं, भविष्य काळात पळतं. ते वर्तमान काळात कधीच राहत नाही. आणि आपला जो आत्ताचा क्षण आहे तो महत्वाचा आहे, तो आपण जगायलाच विसरून जातो. आणि नेहमी भूतकाळाच्या गोष्टीमध्ये हरवून गेलेलो असतो, किंवा भविष्य काळातल्या चिंता करत असतो. तर भगवद्गीता आपल्याला वर्तमान काळात जगायला शिकवते. कारण एक जो क्षण आहे त्या क्षणी जर तुम्ही आठवण ठेवली, तर प्रत्येक क्षणी तुम्हाला ती आठवण राहणार आहे. म्हणजे असा कुठलाही जो क्षण आहे तो येणार आहे, पुढच्या क्षणाचं आपल्याला काहीच माहिती नाही की काय घडणार आहे. कारण आपल्याला फक्त आत्ताच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकतो. आणि म्हणूनच आहे की अंते मतिही सा गती, ही हा भगवद्गीतेचा सिद्धांत आहे. आपल्या आता तुकाराम महाराजांचं आहे ना की याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. याचा अर्थ काय आहे की आपली जी तयारी आहे ती शेवटच्या दिवसासाठी, म्हणजे काय, आपण ज्याला अत्यधिक घाबरतो, ज्या मृत्यूचा विचार केला तरी थरकाप उडतो, त्याच्यासाठी आहे. कारण आपण एकटेच आलेलो आहोत आणि आपल्याला एकटंच जायचंय. फक्त भगवंतांची कृपा, भगवंतांची साथ, त्यांनी पुढे केलेला हात, हाच फक्त महत्वाचा आहे. बाकी कोणी आपल्या बरोबर येत नाही. हा मार्ग आपल्याला एकटाच चालावा लागतो. आणि त्यासाठी ही जाणीव व्हावी, आणि मनाची ती अवस्था, ती स्थिती ही प्राप्त व्हावी. आणि शेवटचा क्षण येईल तेव्हा मी आत्मा आहे ही जेव्हा भावना राहील, तेव्हा तो देह टाकताना काहीच त्रास होणार नाही, सहजपणे टाकला जाईल. जसं आपण कपडे बदलतो, आपण बाहेरून येतो, कपडे बदलतो किंवा फाटके कपडे काढतो आणि नवीन कपडे घालतो, तर काही त्रास होतो का? आपण त्याचा विचार पण करत नाही. आणि एकदम छोटी सोपी गोष्ट आहे की रोज आपण करत असतो. आणि मग अशा रीतीने जी रोज गोष्ट करतो, जी आपल्या सवयीची आहे, तिच्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही, कारण आपण ती नेहमी करत असतो. मग आपण अनेक जन्म घेतलेले आहेत, आपल्याला फक्त या जन्माची आठवण आहे. मागच्या जन्मातही आपण कोणतरी होतो, पण त्याचं काहीतरी आठवतंय का आपल्याला आता? तर नाही. मग आत्ताच्या ज्या जन्मात आपण आहोत, पुढच्या जन्म जेव्हा मिळेल तेव्हा या जन्मातला पुढच्या जन्मात काहीही आठवणार नाहीये. हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून कसं आहे की शेवटी जो त्रास असतो ना तो मनाला होणार आहे. तुम्ही कसं बघता. जेव्हा देह मी आहे असं म्हटलं, तेव्हा जेव्हा देह जळतो तेव्हा अत्यधिक यातना होतात, खूप क्लेश होतात, खूप त्रास होतो. आणि हा मनाने मनाला जाणव, म्हणजे तो आपल्याला जाणवतो, ते जाणीवेत तो जाणवत राहतो. पण मनाला जर तयार केलं, ट्रेन केलं की देह आहे, देह मी नाहीये, मी आत्मा आहे, तर जेव्हा देह आणि आत्मा हे वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येतात, मग कपडे कसे सहजपणे उतरून ठेवावेत आणि नवीन कपडे घालावेत, इतकी सहज गोष्ट ही आहे. आणि आपण जन्मानुजन्म हे करत आलेलो आहोत. मग अशा वेळी जी गोष्ट आपण जन्मानुजन्म करत आलो आहोत, तर ती गोष्टीसारखी सोपी गोष्ट दुसरी काय असू शकते? पण फक्त घाबरण्याने किंवा खरी कल्पना नसल्याने, ज्ञान नसल्याने भीती वाटत असते. आणि म्हणूनच हा जो भक्तियोग आहे, आपण हा जो अध्याय बघणार आहोत, तर भक्तियोग म्हणजे काय की आपलं प्रत्येक कर्म आपण भक्ती करायचंय. आता त्याच्याबरोबर तुम्ही आजूबाजूला मंदिर असेल, कसं आहे, सुरुवातीला थोडस प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लागतो. कारण आता तुम्हाला सुरुवात करायची आहे, तर तुम्हाला आधी मंदिरात तुमच्या बाजूला जे असेल तिथे गेला, तिथल्या मंदिरातल्या मूर्तीचं दर्शन घेतलं, विग्रहांचं, त्यांची पूजा केली. तिथे काही तुम्हाला जर काही मदत करता आली तुम्ही करू शकता.
तुम्हाला जे ज्ञान झालं ते तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता, त्याचा प्रचार प्रसार करू शकता. तिथे काही काम असेल, काही मदत असेल, तुम्ही सेवा म्हणून करू शकता. ही सेवा आहे, ही सेवा आहे. पण प्रत्येक व्यक्तीला ही करणं शक्य आहे का? प्रत्येकाच्या जवळ मंदिर असेल किंवा प्रत्येकाला त्या मंदिरात जायला वेळ मिळणार आहे का? त्याला त्याचे व्यवसाय आहेत, त्याला त्याच्या जबाबदाऱ्या आहेत, घराची सगळी कामं आहेत. तर आपण काही प्रत्येक वेळी मनात जरी वाटलं खूप, तरी सर्वत्र आपण बऱ्याच ठिकाणी जाऊ शकत नाही. मग अशा वेळी उपाय काय आहे? हा भक्तियोग काय सांगतो? की तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्यच भक्ती बनवून टाका. तुमचे रोजचे व्यवहार तुम्ही भक्ती बनवून टाका, ती दिव्य सेवा बनवून टाका. तुमच्या घरालाच तुम्ही मंदिर बनवा, की घरामध्ये आल्यावर प्रसन्न वाटलं पाहिजे, मनामध्ये असे सात्विक विचार निर्माण व्हायला पाहिजे. आपण प्रत्येक घास घेतो आहे, तो घास पण आपण एक यज्ञ म्हणून, एक आपण आपल्याला आहुती देतोय पोटातल्या वैश्वानराला. तो परमात्माच आहे, कणाकणामध्ये परमात्मा आहे, आपण त्याला आहुती देतोय. अशा दिव्य भावनेने एक एक घास घेतला तर आपला तो घास या यज्ञातली आहुती बनून जाईल. आणि मग अशा वेळी आपलं संपूर्ण, आपण श्वास पण त्यांच्यामुळेच घेतोय, कारण आपल्याला हा देह मिळालाय. जर देह नसता तर आपण कर्म करू शकलो नसतो, भक्ती करू शकलो नसतो. देह साधन आहे, उपकरण आहे आपल्याला मिळालेलं. त्याची खूप काळजी घ्यायची आहे, त्याच्यात आपण राहतोय. ते आपल्याला मिळालेली पुरी आहे, आपल्याला मिळालेलं नगर आहे, आपल्याला आपला रथ आहे, आपण रथ हाकतोय. तर तो रथ उत्तमपणे हाकला पाहिजे, रथ आपल्या ताब्यात असला पाहिजे. रथाचे घोडे असे नको की कुठेही चार दिशांना उधळतायत आणि तुम्हाला नेऊन खड्ड्यात टाकतायत. जर समजा तुमच्या गाडीचे ब्रेक खराब झालेले आहेत हे तुम्हाला कळलं, तर तुम्ही त्या गाडीत बसायचं धाडस तरी कराल का? तुम्हाला खात्री आहे की ती गाडी तुम्हाला कुठेतरी नेऊन घालणार आहे, कुठेतरी ऍक्सिडेंट करणार आहे, कारण त्या गाडीचं नियंत्रण तुमच्याकडे नाहीये. मग जर गाडीच्या ब्रेक्स फेलला आपण एवढे घाबरतो, मग आपला जो देह आपण चालवतोय त्याचे ब्रेक्स फेल झालेले आहेत, आपल्या नियंत्रणाखाली नाहीये. ते पाच घोडे, पाच इंद्रिय, पाच दिशांना धावत सुटलेली आहेत. आणि आपण त्या अशा रथात बसलेलो आहोत, तर त्याला आधी नियंत्रणाखाली आणलं पाहिजे. आणि भक्ती जेव्हा आपण ह्या पाच घोड्यांना जे इथे तिथे धावत सुटलेत, कारण पाचांची पाच दिशांना तोंड आहेत, मग तुम्ही जाणार कुठे? विचार करा, म्हणजे काय अवस्था होईल त्या रथात बसलेल्या व्यक्तीची. ती खड्ड्यातच घालणार, दरीतच नेऊन टाकणार, कुठेतरी तुमचा ऍक्सिडेंटच करवणार आहे, अपघातच घडवणार आहे. मग अशा वेळी त्या घोड्यांना जर तुम्ही परमेश्वराच्या दिशेला लावलत, किंवा ते पाचही इंद्रिय जे काही मी करते ते त्यांच्यासाठी करते, अशा विचाराने केलं तर आपलं आयुष्य सुद्धा दिव्य बनून जाईल. प्रत्येक कृती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी करते. जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी करता ना, तेव्हा ते कर्म तुम्हाला लागत नाहीत. अन्यथा तुम्ही मी करते म्हणून जे कर्म करतो आपण, ती कर्म आपल्याला येऊन चिकटतात आणि त्या कर्माची बीज तयार होतात. तर अशा रीतीने हे मी सांगितलं, कारण आज माताजी नवीन जॉईन झाल्या त्या बोलल्या म्हणून मी थोडा विषय जरा आधी स्पष्ट केला. पण हे काही मोठं काही ग्रंथ नाही, हा भगवद्गीता आपण अशा विचाराने अभ्यास नाही करायचा आहे की तो कधीतरी पूर्वीच्या काळी भगवंतानी अर्जुनाला सांगितला होता आणि तो एक लोकांना सांगावं, किंवा भगवद्गीतेचा अभ्यास मी करते, माझी मैत्रीण करते म्हणून मी करते, किंवा माझं कोणी मला सांगितलं. हे ठीक आहे, ही सुरुवात आहे, उत्तम आहे. पण सर्वप्रथम त्याचं महात्म्य लक्षात घेतलं पाहिजे, की आपण जो अभ्यास करतो आहे त्याच्यामुळे आपलं आचरण सुद्धा दिव्य बनणार आहे. आणि हे अत्यंत चमत्कारी आणि अत्यंत दिव्य आणि असं अविनाशी असं ज्ञान आहे. आणि ही शक्ती भरलेली या पूर्ण ग्रंथामध्ये. आपण जेवढं वाचतोय, प्रत्येक श्लोक म्हणतोय, म्हणायचा प्रयत्न केला पाहिजे, प्रामाणिकपणे म्हटला पाहिजे. कोणी काही संस्कृतचे पंडित नाहीये तिथे, तर कोणालाही संस्कृत भाषेमध्ये कोणी काही विद्वान नाहीये. पण तुम्ही जी गोष्ट करता ती अगदी मनोभावे, प्रामाणिकपणे, भक्तिभावाने केलीत तर मग जरूर तिचं फळ प्राप्त होतं. म्हणून श्लोक सुद्धा वाचायचा, कारण या श्लोकामध्ये मंत्रांची शक्ती भरली आहे. आणि मंत्रांची माळा आहे, संपूर्ण 700 मंत्र ह्याच्यामध्ये आहेत, 700 श्लोक ह्याच्यामध्ये आहेत. आणि त्या मंत्रांची ओवलेली एक सुंदर माळा आहे ही पूर्ण भगवद्गीता. म्हणजे तुम्ही एक एक श्लोक सुद्धा म्हणता म्हणता किंवा वाचता, तुम्हाला येत नसेल म्हणायला काही हरकत नाही, वाचा. जेव्हा म्हटला जातो तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, एक भगवद्गीता असलीच पाहिजे आपल्याकडे. मग तो श्लोक जेव्हा तुम्ही वाचता, त्यातून एक शक्ती तुमच्या वातावरणात आणि तुमच्या अंतःकरणात निर्माण होते आणि ती तुम्हाला मदत करते. तुमचं सामर्थ्य वाढवते, तुमचं बल वाढवते, संकटाला तुम्हाला सामोरं जायला मदत करते, तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देते, ती आपोआप उत्तरं मिळत जातात. तर हे असं एवढं सामर्थ्य भगवद्गीतेचं आहे आणि त्याचा आपण अभ्यास करतोय. आता आपण 12व्या अध्यायावर आलोय, त्याचं नाव आहे भक्तियोग. सर्वप्रथम मी राधा गोविंद यांच्या श्रीचरणी प्रणाम करते आणि त्यांना प्रार्थना करते की हे जे सर्व गूढ आणि रहस्यमय ज्ञान आहे ते आपल्या सर्वांना प्राप्त व्हावं. त्यानंतर मी श्रील प्रभुपाद हे श्री 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 राधा गोविंद यांच्या चरणी प्रणाम करूया. श्रील प्रभुपाद जे आहेत त्यांनी हे पुस्तक, जे जो ग्रंथ लिहिलाय त्याचं भक्ती वेदांत भाष्य असं नाव आहे. आता आपण सर्वजण ना पहिल्या लेवलला आहोत. पहिली लेवल म्हणजे याचा अर्थ काय?
की भगवद्गीता जाणून घेतोय, काय आहे प्रत्येक अध्यायात, काय आहे प्रत्येक श्लोकात. पण पुढे पुढे जसं जाऊ तसा याचा अभ्यास पण वाढत जाणार आहे. आपण अत्यंत त्याचा सखोल अभ्यास करणार आहोत. पण सुरुवातीच्या पायरीला आपण फक्त पाहायचंय की याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत, किंवा काय सांगितलंय भगवद्गीतेमध्ये, प्रत्येक अध्यायाचं नाव का दिलंय, त्यातले जे श्लोक आहेत त्यातले महत्वाचे श्लोक कुठले आहेत, त्याच्यानुसार गोष्टी कुठल्या आहेत त्याच्याशी जोडलेल्या. पण गोष्टींनाही खूप महत्व असतं. गोष्टीत छोटी छोटी गोष्टी असतात ना, त्या ऐकायलाही छान वाटतात आणि ऐकल्यावर त्यातनं अर्थ, प्रचंड अर्थ भरलेला असतो. आता पुराणातल्या पण गोष्टी आपल्याला वाटतात पुराणातले वांगी पुराणामध्ये, असं म्हण आहे. पण खरं म्हटलं तर त्यातल्या प्रत्येकाला एक विशिष्ट अर्थ आहे. ते रूपकात्मक अशा त्या गोष्टी असतात. तर त्याही आपण पाहणार आहोत. तर आपण श्री नाथद्वारा, जे माधवेंद्र पुरींना एक मूर्ती मिळाली होती. माधवेंद्र पुरी म्हणून गोस्वामी आहेत. गोस्वामी म्हणजे जे इंद्रियांचे स्वामी आहे. मी तुम्हाला आता म्हटलं ना, त्यांचे ब्रेक्स हे उत्तम आहेत. त्यांचे घोडे त्यांच्या ताब्यात आहेत. त्यांचा लगाम त्यांनी बरोबर पकडलेला आहे आणि त्यांना पाहिजे तिथे त्यांचे घोडे धावतात. त्यांचा रथ जिथे जायला पाहिजे तिथे जातो. आपल्यासारखं नाही बाजाराला चालले आणि नेऊन गेले दुसरी भलतीकडेच. त्यांना घोड्याला पाहिजे तिथे तो आपल्याला ते फरफटत घेऊन जातात. आणि आपल्याला याची कल्पनाही नाहीये की ती आपल्याला फरफटत घेऊन जात आहेत. आणि आपण आनंदात आहोत त्या रथामध्ये बसलेले, की इतके आपण ठेचकाळतोय, अडखळतोय. पण हे जे गोस्वामी आहेत, ज्यांनी ही नाथद्वाराची मूर्ती स्थापन केली, त्यांचं नाव आहे माधवेंद्र पुरी. त्यांनी आपल्या रथावर नियंत्रण मिळवलंय. त्यांनी गोस्वामी म्हणजे इंद्रियांचे स्वामी आहेत ते. तर असे जे आहेत, तर अशा त्याही एक गोष्ट आहे नाथद्वारा माधव, मी सांगितली होती तुम्हाला मागच्या अध्यायामध्ये. आपण त्यांना प्रणाम करूया त्यांच्या मूर्तीनं. पुढची स्लाइड. हा, प्रभुपादांना आपण प्रणाम तर करतोच आहोत. नंतर श्री रामानिष्ठदास प्रभूजी, इस्कॉन मँगलोरूचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी खूप प्रयत्नांनी वेगवेगळे कोर्स सुरू केलेत. आता कसं आहे की आपण आपला सगळा कामधंदा व्यवहार सोडून प्रत्येक वेळी वेळ काढू शकत नाही. मग तुम्हाला ऑनलाईन मध्ये तुम्हाला पाहिजे त्या वेळी तुम्हाला विनामूल्य आहे. तुम्हाला याच्यासाठी काही म्हणजे स्वतःहून असं काही त्याच्यासाठी काही मूल्य नाही की तुम्हाला द्यायचंय. आणि त्याच्यातही तुम्हाला तुमच्या पाहिजे त्या वेळी तुम्हाला पाहिजे तो अभ्यास हा घर बसल्या करता यावा म्हणून अनेक अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही शिकू शकता. तुमच्या पाहिजे त्या वेळी ते तुम्ही शिकू शकता. आणि हे सगळे भगवंतांशी जोडले जाणे. मृदंग वाजवायचा आहे, नंतर त्यांचं भजनं म्हणायची असतील, श्लोकांचं पठण करायचं असेल, तुम्हाला शिकायची इच्छा असेल, वेगवेगळे ग्रंथ वाचायचे असतील, तुम्हाला सगळं काही सात्विक जेवण बनवायचंय. अनेक जणांना कांदा लसूण शिवाय जेवण बनवायचं असतं. पण त्यांना असं वाटतं की अरे कांदा नाही घातला, लसूण नाही घातला तर चांगलं लागेल का जेवण. कारण प्रत्येकाला सवय झाली ना ती कांदा लसूण घालून खायची. पण ते न घालता सुद्धा जेवण अत्यंत रुचकर बनू शकतं. आणि कांदा लसूणच का नाही, तर कांदा लसूण हे जे आहेत ते दोन्ही गंध आहे बघा. कांद्याला गंध आहे, लसूणीला गंध आहे. तर ते पृथ्वी महाभूत आधिक्याने त्याच्यामध्ये पृथ्वी महाभूताचा गुण आहे गंध. त्यामुळे सर्वात स्थूल आहेत ते. त्यामुळे तुम्ही जर जास्त प्रमाणात ते खाल्ले किंवा हे थोडेही जरी खाल्ले तरी ते आपल्याला खाली खेचतात. म्हणजे आपल्याला ते स्थूलत्वाकडे नेतात. आणि म्हणून उपासाच्या दिवशी असं कांदा लसूण शिवाय किंवा देवाचं काही जेवण बनवायचं असेल तर ते कांदा लसूण शिवाय बनवलं जातं. कारण त्याच्यामुळे काय होतं की जडत्व येतं, आपल्याला आळस येतो, आपल्याला निद्रा येते. म्हणून तमोगुणाचे पदार्थ आहेत. आणि पृथ्वी महाभूत आहे त्याच्यामध्ये, म्हणून वर्ज्य सांगितले आहेत. कारण गंध गुणाने वास येतो बघा, सल्फर आहे कांद्यामध्ये, म्हणून नाही खायचं. तर हे सांगण्याचं काय की सगळे भक्तीला हे जे अडथळे आहेत इथे कुठलेही नियम नाही आहेत कोणासाठी. आता हे श्री रामानिष्ठदास प्रभूजींनी हा कोर्स सुरू केलेला आहे. त्यामुळे कित्येक जण जोडले गेलेले आहेत इथे. तर आपण सर्व त्यांना प्रणाम करूया. आमच्या अन्वया माताजी आहे, पूजा राखे माताजी आहे, मनीषा माताजी आहे, कार्तिकी माताजी आहे, त्यानंतर मुग्धा माताजी आहेत. त्या खूप मेहनत घेऊन त्यांनी सगळा मराठीसाठी सुरू केला. आपण त्यांना प्रणाम करूया. आणि आपल्या संजना माताजी, योजना माताजी, किती सुंदर श्लोक योजना माताजी म्हणतात, किती सुंदर अभंग म्हणतात. आणि ती सेवाच देत आहेत. हे सर्वजण सेवा देत आहेत. तुम्ही पण सर्वजण जर तुम्हाला जे काही आवडतं, जे काही करायचं असेल, तुम्हाला सर्वांना करायला मुभा आहे. तुमच्या मनामध्ये जो काही प्रचार प्रसार करायचा आहे तर तुम्ही सुद्धा हे सर्व करू शकता. आता मी जे लेक्चर घेते, मी पण आधी लेक्चर अटेंड करत होते. मग मला हळूहळू समजायला लागल्या गोष्टी. मला पण काही गोष्टी माहितीच नव्हत्या. मग मी जसं लेक्चर अटेंड केली, अभ्यास केला. आता मी 5व्या लेवलला आहे. मी आता भक्तिशास्त्री करतेय. तर अशा वेळी अभ्यास करता करता अनेक गोष्टी माहिती व्हायला लागतात. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की या गोष्टी दुसऱ्यांना पण कळायला पाहिजेत. आणि मग आपण त्याच्यासाठी जो प्रयत्न करतो तोच प्रचार आणि प्रसार आहे. की मला जे कळलं, मला जो आनंद मिळाला, किंवा मला आपल्याला किती आनंद होतो एखादी गोष्ट समजली की, मग मला झालेला आनंद दुसऱ्याला पण मिळाला पाहिजे असं आपल्याला वाटायला लागतं. मग आपली आवडती लोक आहेत किंवा आपल्या जवळची लोक आहेत, मग आपण त्यांना प्रवृत्त करायचा प्रयत्न करतो. मग हळूहळू इतरांनाही सांगायचा प्रयत्न करतो. तर अशा रीतीने होणार. मग तुम्ही सर्व करू शकता.
तर अशा हे सर्वांनी मराठीतून सुरू केलंय, त्यांना प्रणाम करूया. संजना माताजी, योजना माताजींना प्रणाम करते आणि आपणा सर्व वैष्णव भक्तांचं मी स्वागत करते आपल्या आजच्या अध्यायामध्ये. अध्याय 11वा. काल जो होता विश्वरूप दर्शन, त्याचं सारांश आपण आता समोर आहे. तर थोडक्यात काय, विश्वरूप दर्शन दाखवलं अर्जुनाला. आधी भगवंतांनी त्यांचं ऐश्वर सांगितलं. हे सांगण्यामागे काय हेतू होता, की मी किती मोठा आहे असं सांगायचा हेतू नव्हता त्याच्यामध्ये. कारण इथे अहंकार, भगवंतांचा मीपणा जो आपण आपण म्हणतो, जो आपल्याला आहे की मी केलं. आता मी एक लेक्चर घेते तर मी मी केलं म्हटलं की झालं ते, की मी करणारी कोणतरी मोठी व्यक्ती आहे. पण खरं पाहता मी कोणीच नाहीये, मी एक माध्यम आहे. माझ्याद्वारे हे सांगितलं जातंय. तसं प्रत्येक कृती आपली रोजची ही आपल्याकडून घडली जाते, आपलं प्रारब्ध असतं. पण आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्ट मी करते. जेव्हा हा मीपणा नाहीसा होतो आणि फक्त तू राहतो, फक्त परमात्मा राहतो, तर त्याच्यासाठी अर्जुनाला त्यांनी सांगितलं की त्यांचं कसं महात्म्य आहे, कशा विभूती आहे, कसं ऐश्वर आहे. मग अर्जुन म्हणाला, आता ऐकल्यामुळे मी तृप्त झालो, पण आता मला पाहायचे आहेत. मग त्याला त्यांनी ते संपूर्ण दर्शन करवलं. आणि ते झाल्यावर आता हा जो 12वा अध्याय आहे तो आहे भक्ती योगाचा. पुढची स्लाइड माताजी. सॉरी. हरे कृष्ण. हा, आली आली. एकच मिनिट हा. तर आता हा जो 12वा आहे तो एकदम छोटा अध्याय आहे, फक्त 20 श्लोक त्याच्यामध्ये आहेत. पण त्या 20 श्लोकामध्ये प्रचंड अर्थ भरलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय काय आलंय तर थोडक्यात आपण पाहणार आहोत, की त्याच्यामध्ये अव्यक्त निर्विशेष ब्रह्मावरची भक्ती, की त्याची भक्ती केल्यावर काय प्राप्त होतं, आणि भक्तीचे प्रगतिशील टप्पे, की सुरुवातीला एक श्रद्धा असते, आपला विश्वास असतो. आपला प्रत्येकाचा विश्वास भगवद्गीतेवर आहे, त्यामुळेच आपण इथे अभ्यास करायला आलोय. पण त्यानंतर हळूहळू आपण वेगवेगळ्या टप्प्यातून जायला लागतो, वेगवेगळ्या पायऱ्यांमधून जायला लागतो. क्रमाक्रमाने आपली उन्नती व्हायला लागते. तर पहिल्यांदा आपला विश्वास असतो की भगवद्गीतेत सांगितलेलं सगळं खरं आहे, भगवंतानी सांगितलेलं आहे. मग नंतर ती श्रद्धा निर्माण होते, तो विश्वास अजून दृढ होतो. मग भगवंतांबद्दल ऐकता ऐकता, स्वतःचं स्वरूप जाणता जाणता, मग हळूहळू त्यांच्याबद्दल भावना निर्माण होते, भक्ती निर्माण होते. मग हळूहळू ते प्रेम, आता कोणी म्हणेल की एखाद्याला सांगितलं की तुम्ही प्रेम करा एखाद्या व्यक्तीवर, तर ते शक्य आहे का? कोणी सांगून कोणावर प्रेम करत नाही. पण इथे कशी गंमत आहे बघा, की आपल्या प्रत्येकामध्ये ते सुप्त प्रेम आहे. म्हणजे ते प्रेम सुप्तावस्थेत आहे. आणि भगवद्गीतेच्या अभ्यासाने ते सुप्त प्रेमाचा विकास होतो. प्रेम मुळातच आहे, विसरून गेलोय आपण फक्त. ते आठवून देण्याची फक्त ही पद्धती आहे. तुम्हाला आठवलं जाते, हलवलं जातंय, जागं केलं जातंय, जाणीव करून दिली जाते. फक्त इतकंच आहे, ते आपल्या प्रत्येकामध्ये आहे, मुळातच आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण मुळातच त्यांच्याशी जोडलेले आहोत. फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही, आपण विसरून गेलोय. हे महत्वाचं आहे आणि हे आठवण करून देण्यासाठी सर्व काही आहे. म्हणून हा भक्ती योग आहे, त्यांच्याशी जोडलं जाण्याचा. योग म्हणजे जोडलं जाणं. एखाद्या गोष्टीशी आपण जेव्हा जोडलं जातो, जसं आता आपण फोनशी मी मुद्दामून फोनचं उदाहरण देते, कारण ही आपली आता रोजच्या जीवनातली गोष्ट आहे आणि आपण त्याच्याशी इतके जोडले आहोत की प्रत्येक क्षणी आपल्याला आपल्या फोनची आठवण असते. तशीच आठवण आपल्याला त्या भगवंतांची व्हायला पाहिजे प्रत्येक क्षणी. आणि ती का व्हायला पाहिजे, तिचं महत्व काय आहे, त्यातून फायदा काय होतो, किंवा त्यानंतर काय घडणार आहे, हे जेव्हा माहिती होतं, मग आपोआपच आपण तशी धडपड करायला लागतो. आणि ते माहिती करून देण्यासाठी भगवद्गीता आहे. तर त्याच्यामध्ये भक्तीचे टप्पे सांगितलेत आपली सर्वांगीण उन्नती होण्यासाठी. आणि कृष्णांना काय आवडतं ते ह्याच्यामध्ये सांगितलंय. पुढची स्लाइड माताजी. तर आता हा पहिला श्लोक आहे. अर्जुन उवाच. बघा इथे लक्षात घ्या, इथे प्रत्येक शब्द जो आहे ना, प्रत्येक अक्षर हे खूप प्रामाणिकपणे म्हणायचंय, मनापासून म्हणायचंय. कारण फक्त इथे अक्षर नाहीये, हे जे आहे ती एक शक्ती आहे त्याच्यामध्ये. आणि कुठलं रस्व आहे, कुठलं दीर्घ आहे, त्याचे व्याकरणाचे नियम म्हणता म्हणता आपल्याला माहिती व्हायला लागतात. आणि ते अर्जुन उवाच, आपण हाक मारताना कसं म्हणतो, ए अर्जुन असं म्हणतो, ए अर्जुन, ए संजय. पण जर आपण संस्कृत भाषा बघितली तर अर्जुन असं म्हणताना न चा पाय मोडलेला आहे. पण जेव्हा आपण अर्जुनचा खरा उच्चार काय, अर्जुन, अर्जुन उवाच असं म्हटलं पाहिजे, हे शुद्ध आहे. अर्जुन उवाच एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. अर्जुनाने प्रश्न विचारला, जे तुमची योग्य रीतीने भक्तिमय सेवा करण्यास सदैव संलग्न झाले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात,
त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते? आता याचा प्रश्न समजून घ्यायला पाहिजे आपण. तर इथे दोन प्रकारात वर्गीकरण केलं जातं. एक आहे ते निर्विशेष निराकार ब्रह्माचं, ब्रह्मज्योतीचं ध्यान करणारे, आणि दुसरे सविशेषवादी साकारवादी, जे भगवान श्रीकृष्णांचं ध्यान करतात. तर आता इथे अर्जुनाचा प्रश्न हा आहे की यातले श्रेष्ठ कोण आहेत? तर आधी आपण बघितलं पाहिजे की ही जी भक्तिमय सेवा, या अध्यायाचं नाव आहे भक्ती योग. तर भक्ती योग म्हणजे नेमकं काय आहे आणि काय केलं पाहिजे आपल्याला ते करायला? तर त्या गोष्टी कुठल्या आहेत? कारण मोठे मोठे शब्द आपण पाहिले ना की आपण पहिले घाबरून जातो, आपल्याला वाटतं काहीतरी भयंकर इकडे सांगितलेलं आहे. पण तो असं काही नसतं. त्याचा अर्थ जर आपण परिभाषा समजून घेतल्या तर आपोआपच आपल्याला त्याचा अर्थ समजायला लागतो. तुम्ही कुठलाही शास्त्र घ्या ना, आता तुम्ही केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी काही शिकायला गेलात किंवा कुठलं आर्ट्स आहे, तर तुम्हाला त्याच्या आधी टर्मिनॉलॉजी माहिती असली पाहिजे. म्हणजे त्या प्रत्येक शब्दाचा सामान्य अर्थ काय आहे तेव्हाच तुम्हाला ते शास्त्र समजतं. तसंच आहे की आपल्याला सोपेपणाने हे सगळं जाणून घ्यायचंय. म्हणून आता एखाद्या वेळी म्हटलं की भक्ती करायची आहे म्हणजे काय करायचंय नेमकं? तर अशा वेळी कृष्णासाठी कर्म करायचं. आता कृष्णासाठी कर्म करायचं म्हणजे काय? की प्रत्येक कृती, छोट्यातली छोटी कृती जी मी करतेय, ती मी करताना मी ती त्यांच्यासाठी करते, हा मनात विचार ठेवायचा. आता प्रत्येक क्षणी हा विचार मनात राहणं शक्य नाहीये, कारण आपण एवढे बिझी आहोत. घड्याळाच्या काट्यावरती आपलं आयुष्य आहे. आता 1 तास झाला की दुसऱ्या तासाला तुमचा प्रोग्राम ठरलेला असतो. सगळं प्लॅनिंग असतं की काय काय करायचंय दिवसभरात. मग अशा वेळी आपण एवढे बिझी आहोत, मग प्रत्येक क्षणी आपल्याला कृष्णांची आठवण येईल का? तर सुरुवातीला येणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे? छोटीशी कृती आहे. सकाळी उठल्यावर तुम्ही नमस्कार करायचा, आणि तुम्ही कराग्रे वसते लक्ष्मी म्हणू शकता किंवा भगवंतांची तुम्ही ध्यान करू शकता आणि त्यांना म्हणायचं, दिवसभरात जे काही मी करणार आहे ना, ते सर्व मी तुझ्यासाठी करतोय आणि प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी, तुझी भक्ती म्हणून मी करतोय. आणि मग झोपताना म्हणायचं, आज दिवसभर माझ्याकडनं जे काही घडलं, ते जे काही घडलं ते तुझ्याच सांगण्यामुळे की तुझ्याच साठी मी केलेलं आहे. मी करणारा कोणीही नाही. आता मी तुम्हाला पटकन एक कर्माचा सिद्धांत सांगते की तो संपूर्ण भगवद्गीतेचं सार आहे. की आपण दिवसभरात जी कृती करत असतो ती अशीच वाया जात नाही. वाया जात नाही म्हणजे काय? तिचा काहीतरी परिणाम असतो. तुम्ही जेव्हा एखादी कर्म असंच करता रोजचं, त्याच्यातनं काही म्हणजे त्याच्यातनं काही शिक्षा किंवा त्यातनं बक्षीस असं काही मिळत नाही. पण काही कृती चांगल्या असतात. तुम्ही कोणाची मदत केली तर त्याला म्हटलं जातं पुण्यकर्म. म्हणजे तुम्ही काहीतरी चांगलं कर्म केलं. मग तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर तुम्हाला बक्षीस मिळालं पाहिजे, आणि बक्षीस म्हणून तुम्हाला सुखाची प्राप्ती होते. आणि जर एखादं दुसऱ्याला त्रास देणारं किंवा जे नीती नियमाविरुद्ध असतं, जे सांगितलंय की हे करू नये, ते जर आपण आपल्याकडून एखादी कृती घडली कळत नकळत, काही वेळा मुद्दामून होते किंवा काही वेळा चुकून होते, आपल्याला माहिती नसतं म्हणून होते, पण तरीही ती घडली, तर मग तिचा परिणाम म्हणून काय होणार आहे? तर आपल्याला शिक्षा व्हायला पाहिजे, आपल्याला दंड मिळाला पाहिजे. मग त्यालाच म्हणतात पापकर्म. आपल्या केलेल्या कृतीची आपल्याला मिळालेली शिक्षा. एवढी छोटीशी गोष्ट आहे. पण ही शिक्षा किंवा हे आपल्याला बक्षीस किंवा हे सुख आणि दुःख हे काही पटकन मिळत नाही की तुम्ही एखादी कृती केली आणि लगेच तुम्हाला त्याचा परिणाम मिळाला. असं कधीच घडत नाही. ती फलित व्हावी लागतात. मग तोपर्यंत ती कुठे राहतात? तर आपल्या प्रत्येकाचं एक अकाउंट आहे. आता तुम्ही रोज जी कर्म करताय, सकाळी उठल्यापासून दात घासण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक कृती आपण करतोय, छोट्या छोट्या कृती. त्याला म्हटलं जातं क्रियमाण. क्रियमाण म्हणतात की आपल्या कृती बनतायत, नवीन नवीन पापकर्म, पुण्यकर्म हे सगळं बनतंय. तर त्या नवीन कृतींना क्रियमाण म्हटलं जातं. आणि त्या जे क्रियामान आहे त्यातून जे काही पाप आणि पुण्य, म्हणजे जे काही चांगलं वाईट आहे किंवा जे सुख दुःख आपल्याला मिळणार आहे, आपल्याला जे बक्षीस मिळणार आहे किंवा आपल्याला शिक्षा होणार आहे, ते सगळं आपल्या अकाउंट मध्ये लिहिलं जातं. आपलं एक अकाउंट आहे प्रत्येकाचं, आणि ते या जन्माचं आपल्या बँकेचं अकाउंट सारखं नाहीये. ते अनेक जन्मांचं अकाउंट आहे. अनेक जन्मामध्ये आपण जी कर्म केली आहेत तर ती सगळी साठवून ठेवली जातात. आणि मग ठरवतो कोण? एक देवता आहे, भाग्य देवता आहे. ती जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा ती ठरवते की ती प्रारब्ध लिहिते. म्हणजे काय करते की तुमचं जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जी कर्म केली आहेत त्यातलं या जन्मात तुम्हाला काय भोगायला द्यायचंय. मग ती काही चांगलं भोगण्यासाठी तुम्हाला काही सुख, काही दुःख, मग त्या अकाउंट मधलं थोडं काढते आणि या जन्मात तुम्हाला ती भोगण्यासाठी तुमचं प्रारब्ध लिहिते. तर अशा रीतीने हे आपलं चाललेलं आहे. आपण नवीन नवीन कर्म करतोय, नवीन नवीन जे आपलं अकाउंट आहे त्याच्यामध्ये पाप, त्याला संचित म्हणतात. त्याला म्हणतात संचित. क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध, या 3 गोष्टी आहेत. पण जेव्हा आपण भगवंतांचा हा भक्तियोग करतो तेव्हा काय होतं की प्रत्येक कर्म जेव्हा तुम्ही भगवंतांसाठी करता किंवा त्यांच्या ते म्हणून करता, तेव्हा ते कर्म मी नसल्याने ते तुम्हाला चिकटत नाही, तुमच्या अकाउंट मध्ये जात नाही.
ते कर्म अकर्म होऊन जातं, त्याची बीज नाहीशी होतात. आणि कर्माची बीज जायशी झाली की तुमच्या अकाउंट आहे ते त्याच्यामध्ये नवीन नवीन पडणारे जे पाप पुण्य असतं ते नाहीसं व्हायला लागतं. आता तुमचं जे संचित आहे अनेक जन्मांची चांगली वाईट कर्म आहे, मग भगवंत काय म्हणतात की तू मला शरण ये, मग मी तुझ्या पापांचा नाश करेन. तर कुठल्या पापांचा नाश करेन, तर जे संचित आहे त्याचा ते नाश करून टाकतात. आणि मग उरलं काय आता, तर प्रारब्ध. म्हणजे आपल्याला या जन्मात जे काही भोगायचं आहे तो बाण सुटलेला आहे. म्हणजे आपण जन्माला आलो तेव्हा ते प्रारब्ध लिहून ठेवलेलं आहे. मग प्रारब्ध तर भोगावंच लागणार आहे जे काही घडणार आहे आपल्या आयुष्यात. मग आता ते घडण्यासाठी जे धैर्य आहे, धैर्य पाहिजे किंवा ती शक्ती पाहिजे किंवा प्रारब्ध सौम्य होणं म्हणतात. म्हणजे काय, एखादा आजार आपल्याला होणार आहे आणि त्याचं दुःख होणार आहे, पण जर भगवद्गीतेचं ज्ञान झालं, भगवंतांची कृपा झाली, त्यांच्यासाठी कर्म करायला लागलो की आपोआपच देहभावना कमी होते आणि देहाला होणारं दुःख जाणवतच नाही. त्यामुळे आजार आला कधी, गेला कधी, त्रास झाला, कारण आपल्याला देहभावना नसतेच, कारण आपण फक्त आत्मा आहोत या भावनेवर असतो. सतत मनाला माहिती असतं की मी आत्मा आहे. आणि ह्यालाच भक्ती योग आपण आता जे अभ्यास करतोय तो तोच आहे, की आपण जेव्हा त्यांना केंद्रीभूत ठेवतो आणि त्यांच्यासाठी कर्म करायला लागतो तेव्हा आपलं क्रियमानही नाहीसं होतं, ती अकर्म होतात. आपलं जे अकाउंट आहे अनेक जन्मांचं जे संचित आहे, आपलं पोटली आहे, एक प्रत्येकाच्या पाठीवर एक गाठोडं दिलेलं आहे. आपल्याला माहिती नाही आपण अनेक जन्मातली केलेली कर्म, त्याचं पाप पुण्य हे सगळं त्यात भरलेलं आहे. मग ते जे फलित होणार आहे या जन्मात ते आपलं प्रारब्ध आहे. पण भगवंतांच्या कृपेने तेही सौम्य होऊन जातं. मग अशा रीतीने म्हणजे भोगण्यासारखं खरं तर काहीच राहत नाही. आणि नवीन नवीन त्या कर्माची बीजही तयार होत नाही. मग पुन्हा जन्म घ्यायची आवश्यकताही राहत नाही. म्हणजे बघा कसं आपल्याला जन्ममृत्यू परंपरा खंडित झाली. दुसरा आपण जन्ममृत्यू का पडलो होता, आपण का पुन्हा पुन्हा जन्म घेतोय, तर याचं कारण आपली ऋण फेडायला येतोय आपण. आपलं देणं घेणं आहे प्रत्येकाशी. आणि ज्याच्याशी सर्वाधिक देणं घेणं आहे तो आपला सर्वाधिक जवळची व्यक्ती असते. पण आता ते नात्यामुळे ते फेडताना आपल्याला त्रास होत नाही. आणि आपण आनंदाने आपल्या मुलाला पण सगळं प्रेमाने देतो. आपला तो सर्वात मोठा देणेकरी घेणेकरी आहे. आपला ऋणानुबंध सर्वाधिक त्याच्याशी आहे, आपल्या आई वडिलांशी, आपल्या पत्नीशी किंवा पतीशी. पण त्यांचं देणं घेणं फेडताना दुःख होत नाही मनाला, कारण आपण जेवढं मनापासून ते देतो त्यांना. म्हणजे बघा ते प्रेमाने बांधले गेल्यामुळे, नाहीतर अन्यथा दुसऱ्या व्यक्तीला द्यायचं म्हटलं असतं तर किती त्रास झाला असता. एक पैसा काढून द्यायला आपल्या मनाला त्रास होतो, पण आपल्या प्रिय व्यक्तीला आपण कितीही काढून देऊ शकतो. त्याला म्हणायच्या आधी पण त्याच्या पुढे त्याला त्याला जे मनात असेल ते पण आपण त्याला द्यायचा प्रयत्न करतो, कारण प्रेमाचा संबंध आहे. आणि हे ऋणानुबंध आहे म्हणूनच पुन्हा पुन्हा जन्म घेऊन यावं लागतं. जेव्हा देणी घेणी फिटून जातील, म्हणून भगवंतांनी धर्माचं पालन करायला सांगितलंय. तुझ्या धर्माचं म्हणजे काय, तुझ्या जबाबदाऱ्या पार पाड, तीच तुझी देणी घेणी आहे, तोच तुझा धर्म आहे. आपला प्रत्येकाचा धर्म आहे, कुटुंबाकडे धर्म आहे, एक तर स्वतःकडे पण आहे, स्वतःच्या शरीराकडे देह धर्म आहे की देहाचं काळजी घ्यायला पाहिजे तुम्हाला. त्यानंतर तुमच्या कुटुंबियांकडे धर्म आहे. तुमचं प्रत्येक कर्म तुम्ही हे धर्मपोटी जबाबदारी कर्तव्य म्हणून भगवंतांची सेवा म्हणून केलं पाहिजे. आणि त्यानंतर शेजार धर्म असतो, राष्ट्र धर्म असतो, मानव धर्म असतो, जीवात्म्यांबद्दल प्राणी मात्रांसाठीचा धर्म आहे. धर्म म्हणजे काय, म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असा धर्म नाही आहे इथे. धर्म म्हणजे जबाबदारी, धर्म म्हणजे कर्तव्य. तुमचं नियत कर्म, त्याला भगवंतांनी नियत नेमून दिलेलं कर्म तुम्ही ते केलं पाहिजे. मग तुमची देणी घेणी फिटतील, तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर, असा याचा अर्थ आहे. आता आता यांनी ते जे विचारलंय की मी तुमची कुठल्या रूपात करू, एक तर निराकार निर्विशेष रूपात जे ब्रह्मज्योतीची करतात ते श्रेष्ठ आहेत, की जे तुमच्या सगुण रूपाची भगवान श्री कृष्णांची पूजा करतात ते श्रेष्ठ आहेत. पुढची स्लाइड माताजी. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. श्री भगवान म्हणाले, जे उपासक, उपासक म्हणजे जे उपासना करतात, साधना करतात, आराधना करतात, म्हणजे आपल्याला जे काही मिळवायचंय, जे काही साध्य आहे ते मिळवण्यासाठी जी काही कृती केली जाते त्याला साधना उपासना असं म्हणतात. मिळवायचं काय आहे, स्वतःला ओळखायचंय, मी कोण आहे, कशासाठी जन्माला आलोय. देह म्हणजे मी आहे का, तर नाहीये, देहामध्ये बदल होत आहेत. मग हा देणारा देह कोण आहे, तर परमात्मा आहे. मग त्या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, त्यांचं कार्य कसं आहे, त्यांचं महात्म्य कसं आहे, तर हे करणारे ती हेच साधन आहे, ही जाणून घेण्याची साधन आहे. आणि जेव्हा ही पूर्ण होते, पूर्ण ज्ञानप्राप्ती होते, पूर्ण ज्ञानाची अवस्था प्राप्त होते, मग आपोआपच आपण सिद्ध बनून जातो. म्हणजे साधना आपली संपून जाते. म्हणून उपासक म्हणजे आपली उपासना आता चाललेली आहे, ती उपासना साधना आपण करतो. आपले मन माझ्या साकार रूपावर स्थिर करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, सम्यक रीतीने लग्न.
हा संलग्न शब्द आहे. तर म्हणजे युक्त झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. आता सर्वोत्तम या दोघांमध्ये कोण आहे? तर भगवंतांनी काय उत्तर दिलं, की जे मन माझ्या साकार रूपावर स्थिर करतात, म्हणजे सतत मनामध्ये त्यांचं ध्यान होतंय, त्या सतत मनामध्ये त्यांचा विचार आहे. बघा, आता हा विचार प्रत्येक क्षणी असू शकत नाही, कारण आपण संसारामध्ये इतके गडलेले आहोत, आपण एवढे बिझी आहोत की प्रत्येक क्षणी आपल्या मनामध्ये तो विचार नसतो. पण तुमच्या लक्षात येईल की हा जो वेळ आहे तो हळूहळू वाढायला लागतो. पूर्वी आपण फक्त 10 मिनिटं पूजा करत होतो, आता आपण 1 तास त्यांच्याबद्दल विचार करतोय. मग त्यानंतरही मध्ये मध्ये हा विचार येतो मनामध्ये, आणि मग थोडा काळ आपण तो विचार करतो, आणि मग त्याच्यात आवड निर्माण व्हायला लागते, आपण रममाण व्हायला लागतो, त्यांच्यावरती प्रेम निर्माण व्हायला लागतं. आणि मग असं झाल्यानंतर तो विचार अधिकाधिक मनात यायला लागतो आपोआप, काही मुद्दामून नाही करावं लागत. हे अध्यात्म असं आहे ना, की मुद्दामून काही नाहीये, जबरदस्तीने काही नाहीये. तुमच्या आवडीने तुम्हाला ते व्हायला लागतं, तुम्ही रममाण व्हायला लागतात, आणि तुम्हाला वाटायला लागते उत्कंठा, की मला अजून जाणून घ्यायचंय, किंवा त्याच्यातून तुम्हाला एक रस मिळायला लागतो, आनंद मिळायला लागतो. आणि मग तो आनंद हळूहळू वाढायला लागतो, त्यामुळे वेळ पण वाढायला लागतो. आणि मग हळूहळू अशी वेळ येते की हाच आनंद खरा आहे ते आपल्या मनाला स्पष्टपणे पटतं, आणि मग आपल्याला बाह्य जगत जे आहे ते किती तुच्छ आहे हे समजायला लागतं. आता हे कसं आहे, आता एखादा जर भाकरी खाणारा मनुष्य असेल, एखाद्या झोपडीत राहणारा, एक दिवशी जर त्याला पंचपक्वान्नाचं जेवण दिलं, तर पंचपक्वान्नाचं जेवण त्याला एका दिवशी खायला मिळालं असेल, मग त्याला लक्षात येतं ना, की आपण आतापर्यंत जे तुकडे चगळत होतो बाह्य जगातल्या आकर्षणाचे, त्याच्या पुढे हा रस किती दिव्य आहे, हा पंचपक्वान्नाची चव किती उत्कृष्ट आहे. मग त्याचं मन सतत विचार करतं की हे पंचपक्वान्नाचं जी चव मी चाखली, ती मला रोज चाखायला मिळाली पाहिजे. ती मिळते ना मिळते ठीक आहे, मग त्याच्यासाठी तो धडपड करायला लागतो. तसंच आहे हा भक्तिरस जो आहे ना, तो असाच आहे, आपल्याला तो आनंद देतो, आणि हा प्रत्येकाने स्वतःने अनुभवायचा असतो. आणि आपल्याला अनुभव येतो तेव्हाच आपण करतो, कोणी सांगितलं म्हणून करत नाही. तुम्हाला आपोआप याची अनुभूती यायला लागते, आपोआप आवड निर्माण होते, आपोआप आपण रममाण राहायला लागतो. आणि म्हणून असे जे साकार रूपावर स्थित असतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने, श्रद्धा म्हणजे विश्वास, मनामध्ये खात्री की असं आहे, अन्यथा खात्री नसेल की आपल्याला वाटलं हे आहे की नाही आहे, तर मनामध्ये विश्वास आणि जर तो डळमळीत असेल तर भगवंतांची प्राप्ती होऊ शकणार नाही. आधी विश्वास असणं महत्वाचं आहे, श्रद्धा असणं महत्वाचं आहे, आणि सतत माझी उपासना करण्यामध्ये संलग्न झाले आहेत ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. पुढची स्लाइड माताजी. परंतु जे साधक सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून अव्यक्त, इंद्रियातीत, सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, स्थिर तथा अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. हे दोघही जे सांगितलेत, एक साकार रूप आणि एक निराकार, तर ते म्हणाले साकार रूपाचे सर्वोत्तम आहेत, पण पण ते म्हणतात शेवटी हे पण जे आहेत तेही माझीच प्राप्ती करतात. मग ते कसे आहेत? पण हा मार्ग खूप कठीण आहे, कारण आपल्याला कशाचा तरी आधार घ्यावा लागतो, आणि भगवंतांचं खरं स्वरूप जे आहे ते भगवान कृष्णांचं, तर त्यांच्या रूपाची आपण भक्ती करता 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 आपलं पूर्ण आयुष्य भक्तिमय होऊन जातं. पण जर तुम्हाला जर निर्विशेष ब्रह्म किंवा निराकार स्वरूपाची काही करायची झाली, तर भगवंत, पुढची स्लाइड माताजी, जरी ते शेवटी प्राप्ती करत असले तरी सुद्धा हा जो मार्ग आहे तो फार कठीण आहे. म्हणजे सहजपणे एखाद्याने ठरवलं की या मार्गाने जायचं, तर त्यासाठी त्याला त्रास खूप होणार आहेत, कष्ट खूप होणार आहेत. क्लेशोऽधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ज्यांचं मन परमसत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये किंवा त्यांच्या ब्रह्मज्योतीमध्ये आसक्त झालंय, त्यांना प्रगती करणं अतिशय क्लेशदायक आहे. मग ते करताना तुम्हाला त्याच्यासाठी त्रास होणार आहे, अडथळा होणार आहे. आता आपल्या प्रत्येकाला असं वाटतं ना की सहजपणे गोष्ट व्हावी, सहजपणे अर्थ कळावा, किंवा सहजपणे गोष्टी घडाव्या. त्रास घेऊन करणं ही पुढची गोष्ट आहे. आता आपण अनेक गोष्टी त्रास घेऊन सुद्धा करतो, असं नाही करत असं नाहीये. त्याचं महत्व जेव्हा आपल्याला पटतं तेव्हा आपण जितका लागेल तेवढा त्रास त्यासाठी घेतो. पण तरी सुद्धा जो पहिला मार्ग आहे तो जास्त सोपा आहे, आणि तो उत्तम आहे, आणि तो भक्त मला खूप आवडतो. आणि हा मार्ग थोडा कठीण आहे, त्रासदायक आहे, त्याच्यामध्ये क्लेश आहेत, आणि प्रगती करणं हे दुष्कर आहे. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण.
ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम्. हे पार्थ, परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात, जे अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, जे माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात आणि जे माझे ध्यान करीत असतात, त्यांचा मी जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी सोपेपणाने समजायचं झालं तर बाजूचं चित्र बघा. एक मनुष्य आहे, आता समजू आपणच आहोत, प्रत्येक जीवात्मा. तो गटांगळ्या खातोय. कशात गटांगळ्या खातोय आपण? तर आपण या भवसागरामध्ये गटांगळ्या खातोय आणि ह्या भवसागरामध्ये लाटा येत आहेत, सुख दुःखाच्या लाटा. आणि त्या लाटामध्ये आपण खालीवर 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 होतोय आणि त्याच्यामध्ये आपण त्या अशा अत्यंत खोल अशा महासागरामध्ये आपण अडकलेले आहोत. आता ह्याच्यातून जर आपल्याला वाचवायचं असेल किंवा याच्यातून आपल्याला सुटका करायची असेल, तर ती व्यक्ती, आता तुम्ही कितीही पट्टीचे पोहणारे असाल किंवा तुम्ही अक्षरशः रोज पोहायची प्रॅक्टिस करत असाल, रोज 2-2 तास पोहत असाल, पण महासागर कसा पार करणार? तुमची शक्ती आहे का त्या त्याच्या टोकापर्यंत? त्याची टोकं पण दिसत नाहीयेत, इतका तो अथांग पसरलेला महासागर आहे. मग तुमची शक्ती, मग तुम्ही कितीही निष्णांत असा पोहण्यामध्ये, पण तुमची स्वतःची शक्ती तो तुम्हाला महासागर पार करून द्यायला पुरेशी नाहीये. हे सर्वप्रथम आधी मनामध्ये आलं पाहिजे की माझी शक्ती पुरेशी नाहीये. कारण कितीही पट्टीचा पोहणारा असला आणि महासागरामध्ये जर तो पडला, तर अशा वेळी त्याच्या स्वतःच्या सामर्थ्याने तो किती उत्तम पोहला तरी तो बाहेर येऊ शकणार नाही. त्याची शक्ती संपेल. शेवटी कधीतरी त्याच्यावर बुडण्याची वेळ येईल. आणि म्हणून इथे जे चित्र आहे ना, ते किती महत्वाचं आहे, नेहमी डोळ्यासमोर असलं पाहिजे की भगवंत येतायत गरुडावर बसून आणि आपला हात पुढे करतायत आणि त्याला ते उचलून घेतायत आणि उचलून घेऊन त्याला त्याच्यापासून बाहेर काढतायत. म्हणजे त्यांचा हात आपल्या मदतीस आणं. आता समजा महासागरात अडकलेल्या व्यक्ती असतात, तेव्हा त्यांची सुटका करायला एक तर जहाज येतं मोठं आणि त्यांना बाहेर काढतं, किंवा एखादं हेलिकॉप्टर यायला पाहिजे बाहेरून आणि हेलिकॉप्टर मग दोरी खाली सोडतं आणि मग ती व्यक्ती चढते आणि मग ती त्याच्या त्या सागरात जी अडकलेली असते तिची मुक्तता होते. म्हणजे बाहेरून मदत यावी लागते ना, एकतर हेलिकॉप्टर यायला पाहिजे तुम्हाला उचलून घ्यायला, नाहीतर एकतर एखादं मोठं जहाज यायला पाहिजे की जे तुम्हाला वरती का उचलून तुम्हाला वरती त्या महासागरातून बाहेर काढेल. तर तुम्हाला बाह्य मदतीची गरज आहे, हे सर्वप्रथम लक्षात ठेवा. आणि जो भगवंतानी पुढे केलेला हात आहे बघा, ते हात देतायत आणि त्याला बाहेर काढतायत. तरी भगवद्गीतेचा अभ्यास म्हणजे दुसरं काय आहे? त्यांची कृपा आहे, त्यांचा हात आहे जो आपल्या सर्वांसमोर पुढे केलाय. तो आपण पकडायचा आहे, तर तो ओळखायचा आहे की तो त्यांचा हात आहे. त्यांनी स्वतःहून पुढे केलेला आहे. त्यांची स्वतःहून त्यांनी केलेली कृपा आहे. आपल्याला वाटते की आपण अभ्यास करतोय, पण त्यांच्या कृपेमुळे सगळं ज्ञान आपल्यासमोर प्रगट होतंय. आणि हा पुढे केलेला त्यांचा हात आहे. मग तो घट्ट धरायला शिकायचा, पहिली गोष्ट. इतका घट्ट धरायचा की सुटला नाही पाहिजे. आणि मग आपोआपच आपण या भवसागरातून या महासागरातून पार पडू. म्हणून त्यांचं जे हे सगळं आपण चित्र जे आहे ते या मायेच्या सगळ्या मायेचा सागर आहे हा. तर त्या मायेतनं बाहेर यायचं असेल तर त्यांचा हात धरावा लागेल, आधी तो ओळखावा लागेल, मग तो पकडावा लागेल आणि तो घट्ट धरून ठेवावा लागेल की जेणेकरून तो सुटणार नाही. तर एवढं करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी म्हटले, जे माझी पूजा करतात, जे आपली सर्व कर्म मला अर्पण करतात. आता कर्म अर्पण करणं म्हणजे काय? की जेव्हा कुठलंही कर्म आपण करतो, आता मी करते म्हणून केलं की मी अमुक अमुक केलं, की ते कर्म तुमचं झालं. मग ते तुमच्या अकाउंटमध्ये आलं. मग ते अकाउंट, त्याचा तुम्हाला परिणाम भोगावा लागणार आहे, कारण ते तुम्ही मी केलं म्हणून केलंय. पण जेव्हा तुम्ही म्हणाल माझ्या प्रारब्धात आहे, हे घडणारच आहे, मी करणारा कोणीच नाहीये, करणारा तो आहे, प्रत्येकामध्ये तो आहे, त्याची शक्ती आहे, अशा विचाराने जेव्हा कर्म केलं जातं, सेवा म्हणून केलं जातं, की प्रत्येक कर्म, मग कपड्याची घडी घालणं का असेना, भांडी घासणं असेना, जेवण बनवणं असेना, काही असो, तुम्ही जी रोजची कर्म करता, तुमचा व्यवसाय किंवा तुम्ही जे काही कुठलीही गोष्ट जी करताय, मग तुम्ही सिरियल का बघेना, काही बघा, पण प्रत्येक कर्म जे तुम्ही करता आहात ते तुम्ही त्यांच्यासाठी करता आहात असं समजून केलं पाहिजे. जेव्हा त्यांच्यासाठी केलं आणि मी केलं नाही, हे मी करत नाही, मी करणारा कोणी नाही, असं जेव्हा नाहीसं होतं, तेव्हा आपोआपच ते जे कर्म आहे ते त्यांना अर्पण केलं. म्हणजे कर्माचा कर्ता मी नसतो आणि मग ते कर्म तुमच्या अकाउंटमध्ये येत नाही, तुमच्या संचितात येत नाही. त्यामुळे तुम्हाला त्याचा, आता इथे आपण असा विचार करू की अरे हे तर चांगलं कर्म आहे, मी तर भगवद्गीतेचा अभ्यास करते आणि मग मी करते म्हटलं नाही तर ते माझ्या अकाउंटला येणार नाही.
पण आपल्याला दोन्ही अकाउंट आपले क्लोजर करायचे, क्लोजर. चांगलं पण साठवायचं नाहीये आणि वाईट तर नाहीच नाही. पहिली प्रथम लक्षात घ्या. त्याच्यामुळे पाप पुण्य हे दोन्ही संकल्पना आहेत, हे दोन्ही द्वंद्व आहेत. आणि आपल्याला त्याच्यावरती उठायचंय, त्याच्यावरती उन्नत व्हायचंय, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आपली सर्व कर्म मला अर्पण करतात. अर्पण करतात म्हणजे काय? मनात फक्त एक भावना आणायची, मी आज दिवसभरात जे काही करेन ते सगळं तुझ्यासाठी आहे. तुम्ही एकदा त्यांना सोपवून दिलं की योगक्षेमम वहाम्यहम, सर्व काही मी तुझी काळजी घेईन, असं त्यांचं ब्रीदवाक्य आहे. आणि त्यामुळे ते आपली जसं LICचं वाक्य आहे ना, योगक्षेमम वहाम्यहम, ते भगवद्गीतेतलं वाक्य आहे की मी तुझा पालन पोषण करीन. तू मला स्वतःला म्हणजे स्वतःला मला अर्पण कर. आणि मग योगक्षेम म्हणजे तुझं जे काही तुझं पालन पोषण किंवा जे काही तुझं आहे त्याचं रक्षण करणं, किंवा जी काही गोष्ट पाहिजे ती देणं, तर याला योगक्षेम असं म्हटलं जातं. तर योगक्षेमम वहाम्यहम, मी तुझा योगक्षेम पूर्ण करेन किंवा पार पाडेन, असं ते आपल्याला वचन देत आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून आपली कर्म मला अर्पण करतात, जे अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात. अनन्य शब्द खूप महत्वाचा आहे, की अन्य कोणी नाही, अन्य देवी देवतांची उपासना नाही. आपण जी देवी देवतांची उपासना करतो ती आपल्याला पैसे पाहिजेत, आरोग्य पाहिजे, किंवा नोकरी पाहिजे, किंवा लग्न होत नाहीये, लग्न व्हायला पाहिजे, किंवा आजार झाला तर त्यातनं बरं व्हायचंय, किंवा संकटात सापडलो की आपल्याला भगवंतांची आठवण, म्हणजे देवी देवतांची आठवण होते आणि आपण मागत राहतो त्यांच्याकडे. पण या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत जे आपल्याला प्रदान करतात. ते शक्तिशाली जीवात्मे, जसं मनुष्य योनी आहे तशी देवता योनी आहे. आणि तशीच आपल्यासारखी असुर योनी, देवता योनी, मनुष्य योनी, अशा अनेक जीवात्मे, अनेक योनी आहेत आणि तशी ती योनी आहे. पण आपण का मागतो? कारण आपल्यापेक्षा ते शक्तिशाली आहेत, ते ब्रह्मांडाचा कारभार चालवत आहेत. हे सर्वप्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून अनन्य भक्ती जेव्हा म्हटली जाते तेव्हा फक्त भगवंतांची भक्ती. आता तुम्ही कोणाची भक्ती करा, तुमचं इष्टदैवत, कुलदैवत, पण मनामध्ये विचार ठेवला पाहिजे की मी भगवंतांचीच भक्ती करतोय आणि हे सर्व भगवंतांचे अवयव आहेत, असा विचार ठेवून अनन्य भक्ती अशी त्याला म्हटलं जातं. तर माझी उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात. मन स्थिर करणं म्हणजे काय? तर मन आपलं खूप अस्थिर आहे, मनामध्ये अनेक विचार येत असतात. पण जर प्रत्येक क्षणी मनामध्ये भगवंतांचा विचार यायला लागला तर याचा अर्थ आपलं मन त्यांच्यामध्ये स्थिर झालेलं आहे, म्हणजे धावायचं थांबलेलं आहे. तर असं करून जे आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, जसं आपण अभ्यास करतो तशा एक एक समजायला लागतात. फक्त या आता समजून घ्यायच्यात की काय म्हटलंय, कारण याचा अधिक अभ्यास आपण पुढच्या पुढच्या लेवलला करणार आहोत. पण फक्त आता या प्रत्येक खरा अर्थ काय आहे, त्या मनाला स्थिर करणं, म्हणजे मनामध्ये प्रत्येक क्षणी 24/7 त्यांचा विचार राहणं, म्हणजे मनाला स्थिर करणं. आता ही अवस्था काही एका क्षणात नाही प्राप्त होत, खूप अभ्यासाची, म्हणजे खूप खूप प्रयत्नानंतर, प्रयत्नही नाही म्हणता येणार त्याला, आपोआप व्हायला लागते. आपोआप त्यांच्यामध्ये मन त्यांच्या प्रेमामध्ये बुडून जातं आणि आपोआपच मनामध्ये त्यांचा विचार राहायला लागतो. तो कसा? हे कसं शक्य आहे? तर हे प्रत्येकाने ज्याचा त्याचा अनुभव घेऊनच हे सगळ्या याचा पडताळा करून घ्यायचा आहे. मी सांगितलं म्हणून साखर गोड आहे असं मी लाख म्हटलं, म्हणून जोपर्यंत तुम्ही स्वतः साखर खात नाही तोपर्यंत तुम्हाला त्या साखरेची गोडी कळणार नाहीये. त्यामुळे मी बोलते ते फक्त तुम्हाला जाणीव करून देते, किंवा तुम्हाला गोष्टी सांगते, तर तुम्हाला त्या गोष्टींचे खरे अर्थ मी सांगण्याचा प्रयत्न करते जे मला कळले. आणि अशा रीतीने हे जे अर्थ आहेत त्यानुसार मग आपण ह्याचा सगळ्यांचा अनुभव घ्यायचा आहे. हे सगळं अनुभवायचंय, असं नाही की नुसतं ऐकायचं आणि सोडून द्यायचंय. आणि जेव्हा अनुभव येईल तेव्हा तुम्ही अधिकाधिक प्रवृत्त व्हाल हे करायला. जेव्हा तुम्ही स्वतः चाखाल, जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल, तेव्हा तुम्हाला याचं दिव्यत्व समजेल. आणि आपल्यावर आता ती वेळ आलेली आहे, आपल्याला हे सगळं प्राप्त होणार आहे, म्हणूनच आपल्याला याची जाणीव होते, म्हणूनच आपल्याला ज्ञान होतंय. हे सर्वप्रथम मनात लक्षात ठेवलं पाहिजे की ही अनुभूती आपल्या प्रत्येकाला येणार आहे, हा साक्षात्कार प्रत्येकाला होणार आहे, हे आत्म्याचं परमात्म्याचं दर्शन आपल्यातल्या प्रत्येकाला होणार आहे. ही मनाशी खुणगाठ बांधायची आणि दृढ निश्चय केला पाहिजे आपण प्रत्येकाने. हाच जन्म शेवटचा जन्म, बस सगळी धडपड त्यासाठी करायची. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की जे माझेच ध्यान करीत असतात त्यांचा मी जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. त्वरित शब्द बघा, त्वरित, लगेच, म्हणजे वाट नाही पाहत. हाच जन्म शेवटचा जन्म असतो. पुढची स्लाइड माताजी. मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. म्हणून पुरुषोत्तम भगवंतांवर आपलं मन स्थिर कर
आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर, अशा रीतीने तू निस्संदेह, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही संशय नाही, 100% 100% खात्री, सदैव माझ्यामध्येच वास करशील. शेजारी अनन्य भक्तीचं उदाहरण दाखवलंय. सगळे त्यांची सवंगडी आहेत, ते भगवान कृष्ण आणि त्यांचे सवंगडी गोपगण आपण बघतो. सगळे गोपाळ बाळगोपाळ जमलेत त्यांच्या भोवती. तर त्यांना फक्त भगवान श्रीकृष्ण, त्यांना माहिती नव्हतं की ते भगवान आहेत की नाही आहेत, पण तरीही ते सर्वांचे केंद्रीभूत आकर्षण होते. सर्वजण त्यांच्याकडे खेचले जायचे. आपण बघितले त्यांच्या गोष्टी, वाचल्यात. कारण त्यांच्यामध्ये आकर्षण शक्ती आहे, ते सर्वाकर्षक आहेत, म्हणून ते कृष्ण आहेत. सर्वांना खेचून घेतात ते स्वतःकडे. आणि म्हणून आपण बघतोय अनन्य भक्ती, ही अन्य कोणाची नसलेली भक्ती, अविचलित भक्ती, अव्यभिचारिणी भक्ती असं त्याला म्हटलं जातं. पुढची स्लाइड माताजी. हे आता इथे कसं आहे, मागची स्लाइड बघितली ना, एकदा मागची स्लाइड घ्या माताजी. हे बघा, इथे त्यांनी सांगितले की मन स्थिर कर आणि बुद्धी युक्त कर. आता प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे की मी कसं करू, मन कसं स्थिर करू. मन तर चंचल आहे, मन तर अस्थिर आहे, म्हणजे प्रत्येकाला जमणार नाहीये ना मन स्थिर करायला, बुद्धी युक्त करायला. मग काय, मग अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे. मग पुढची स्लाइड आहे. जर तू मन निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यास असमर्थ असशील. आता एखादी व्यक्ती म्हणेल मला नाही माझं मन स्थिर होतंय. अर्जुन म्हणाला भगवान चंचल आहे मन, धावतं इकडे तिकडे. तुम्ही सांगतायत स्थिर कर, पण मी नाही करू शकत आहे, मला नाही त्याला स्थिर करता येत आहे. मग जर असं एखाद्या व्यक्तीने म्हटलं की त्याने खूप प्रयत्न केला, पण त्याचं मन जर स्थिर होत नसेल, तर मग त्याने काय केलं पाहिजे. मग कमीत कमी त्याने भक्ती योगाच्या नियमक तत्वाचं पालन कर. मग तुला जर मन स्थिर करायला नाही येतंय ना, तर कमीत कमी तू त्या नियामक तत्वाचं तरी पालन कर. आता हे सगळं भक्तीचं विज्ञान आहे, त्याला भक्ती रसामृत सिंधू असं म्हणतात. तर तो ग्रंथ आहे पुढे अभ्यासाला. कारण एकाच तासामध्ये आणि एकाच अध्यायामध्ये सर्व ज्ञान प्राप्त होणार नाहीये, म्हणून या एवढ्या लेवल आहेत आणि आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे. पण लक्षात ठेवा, सर्वांसाठी सर्व काही आहे. जर एखाद्याला एखादी गोष्ट जमत नसेल, तर त्याने काय करायला पाहिजे. ते भगवंतानी प्रत्येकासाठी, म्हणून भगवद्गीता प्रत्येकासाठी आहे. म्हणून ते म्हणतात मग तू भक्तीच्या नियामक तत्वाचं पालन कर. आणि तसं जरी तू केलंस आणि मनामध्ये फक्त इच्छा ठेव की मला प्राप्त करून घ्यायचंय, तरी हरकत नाही, चालेल. तेवढं केलंस तरी पुरेसं आहे. पुढची स्लाइड. तर ही नियामक तत्व, एकतर मांसाहार न करणं, अवैध संबंध न ठेवणं, नशा न करणं, जुगार न खेळणं, ही मूलभूत तत्व आहेत. आणि हे संपूर्ण जे भक्तीची नियामक तत्वाचं, जे पूर्ण भक्तीचं सिद्धांताचं भक्ती विज्ञान आहे, ते भक्ती रसामृत सिंधू, त्याचा जो अभ्यास आहे तो प्रत्येकाला करावा लागतो. तर ते पुढे त्याचा ग्रंथ येणार आहे. तर त्यातली जर मुख्य तत्व म्हटली तर ही 4 नियामक तत्व आहेत. तर ही तत्व शक्यतो पाळली पाहिजे, कारण ही जे आपण जर केलं तर आपण त्या भक्तीपासून आपण त्याचं आपलं पतन होण्याची शक्यता असते. आणि याचे बरेच दुष्परिणाम सुद्धा आहेत, ते आपण पुढे का जसं जसं अध्याय शिकू तसं तसं आपल्याला ते माहिती होतील. पुढची स्लाइड माताजी. आता ह्यांनी म्हटलं बघा, आता हे खरं तर त्यांनी कंटिन्युएशन मध्ये सांगतायत. आता पहिलं ते म्हणतायत की तुझं मन स्थिर कर, बुद्धी स्थिर कर माझ्यावर. आता जर तुला ते नाही जमत असेल, तुला बुद्धी आणि मन स्थिर करता येत नसेल, तर मग तू फक्त इच्छा कर मनात की मला प्राप्त करून घ्यायचंय. किंवा तू भक्तीची जी नियामक तत्व आहेत, किंवा तू तुझं आचरण उत्तम ठेव. मग तेवढं केलं तरी पुरेसं आहे. तर आता एखादी व्यक्ती म्हणेल, अर्जुन म्हणतो नाही 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 नाही, मला हे पण नाही जमणार आहे, म्हणजे मला हेही करणं शक्य नाहीये भगवान, मी हे पण नाही, मी नियामक तत्वाचं पालन सुद्धा करू शकत नाहीये. मग अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे. तर तू भक्तियोगाच्या विधी विधानांचे पालन जर तुला करता येत नसेल, तू असमर्थ असशील, तर मग माझ्यासाठी कर्म कर. आणि माझ्यासाठी कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. आता इथे कुठली कुठली अशी कर्म आहेत, तर मी तुम्हाला आता सांगते काय काय केलं पाहिजे. तर आता तुम्ही समजा बाजूला एखाद्या मंदिराचं काम चाललं असेल, तर तिकडे जाऊन तुम्ही, समजा एखाद्याकडे पैसे असतील तर ते पैसे देऊ शकतात. म्हणजे आपली जी लक्ष्मी आहे, तिला जर तुम्हाला स्थिर करायचं असेल, तर आपल्या ह्याच्यातला 1/4 वाटा जर दिला तर ती स्थिर होते असं म्हणतात. मग तुम्ही जर ती शक्य असेल तर तुम्ही ती मदत करू शकता. जर ते शक्य नसेल, तर तुम्ही ज्ञानाचा प्रचार प्रसार करू शकता. किंवा एखादं मंदिराचं काम चाललं असेल, तुम्ही एखादी वीट लावायचं काम करू शकता. तर तिथे जी काही मदत लागेल, ग्रंथांचं वितरण होत असेल तिथे मदत करू शकता, किंवा वाढायचं काम असेल ते करू शकता. कुठलीही सेवा जी तुम्हाला जमणार आहे किंवा जी तुम्हाला आवडते ती तुम्ही करू शकता. कुठली केली पाहिजे महत्वाचं नाहीये, पण कर्म त्यांच्यासाठी केलं पाहिजे. मग हेही जमलं नाही तर आपलं प्रत्येक कर्म त्यांच्यासाठी करा. श्वास त्यांच्यासाठी घ्या, प्रत्येक घास आपण
त्यांच्यासाठी घेतोय अशी भावना ठेवा. आपली प्रत्येक कृती त्यांच्यासाठी आहे ही मनामध्ये तुम्ही भावना जर बाळगली तर तुमचं प्रत्येक कर्म हे त्यांच्यासाठी असेल. आणि असं केलं तरी सिद्धी प्राप्त होईल. पुढची स्लाइड माताजी. आता हे पुढे तेच आहे की यत करोषि यद अश्नासी. खरं तर याच्यानंतर जी स्लाइड आहे ना ती असं आहे की आता हेही ज्याला जमणार नाहीये, आता प्रत्येकाला जर हे जमणं शक्य नाहीये त्यांच्यासाठी कर्म करणं, मग त्याने काय केलं पाहिजे तर त्याने ज्ञानाचं अनुशीलन केलं पाहिजे. शेवटी ज्ञान सांगितलंय की ज्ञानाचा अभ्यास कर किंवा तू भगवद्गीतेचं ज्ञान करून घे, भागवत महापुराणाचं ज्ञान करून घे, कमीत कमी ते तरी कर असं भगवंत सांगतात. ती पुढची येणार आहे स्लाइड. पण हे नाही जमलं तर मग काय, त्याला एखादी गोष्ट जमणार नसेल तर काही हरकत नसते. ज्याला जे जमेल ते त्याने करावं. म्हणून प्रत्येकासाठी भगवद्गीता आहे. प्रत्येकासाठी काही ना काहीतरी सांगितलेलं आहे. प्रत्येक जण यातून काही ना काहीतरी घेऊ शकतो. उलट गंमत म्हणजे तुमच्या मनात जर प्रश्न असतील किंवा संकट आली तर त्या प्रत्येकाचं उत्तर तुम्हाला भगवद्गीता देते. अक्षरशः चमत्कारिकरित्या तुम्हाला ती उत्तरं प्राप्त होतात. तुम्ही करून बघा. तुम्हाला जर हवं असेल ना, तुम्ही भगवद्गीता हातात घ्यायची आणि तो मनात प्रश्न आणून ती भगवद्गीता उघडायची. तुम्हाला मी सांगते तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळायला लागतील. एवढं त्या भगवद्गीतेचं सामर्थ्य आहे. कारण ती चमत्कारी आहे, दिव्य आहे, अविनाशी, शाश्वत असं ते ज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं आहे. प्रचंड मंत्रांची शक्ती भरलेली आहे. म्हणून हे कौंतेया, हे कुंतीपुत्रा, तू जे कर्म करतोस, तू जे काही करतोस, तू जे खातोस, जे हवन करतोस, हवन म्हणजे यज्ञामध्ये जे हवन केलं जातं ते, जे दान देतोस, जे तप करतोस. आता दान देणं म्हणजे आपण कुठलंही जातो रस्त्यामध्ये किंवा कोणी व्यक्ती दिसते, आपण तिला पैशाची मदत करतो किंवा एखाद्याला शिक्षणासाठी मदत करतो किंवा एखाद्याकडे कपडे नसतील तर ते देतो किंवा एखादी गोष्ट नसेल तर ती त्याला पुरवण्याचं काम करतो. हे सगळं दान आहे. आणि दानाचं पुण्य हे खूप महत्वाचं आहे. पण फक्त दान, फक्त पुण्य, तर त्याने फक्त स्वर्ग लोकामध्ये निवास राहणार आहे. आणि मग काही काळानंतर जेव्हा पुण्य संपेल तेव्हा पुन्हा फिरून आपल्याला या पृथ्वी लोकावरच यावं लागणार आहे. म्हणजे ह्या जन्म मृत्यू परंपरेतनं सुटका नाहीये. त्याच्यात अडकावंच लागणार आहे. फक्त थोडा काळ तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. मग थोडा काळ सुख प्राप्त होणार आहे त्याला काय अर्थ आहे? आपल्याला अशा गोष्टी, तात्पुरत्या गोष्टी घेऊन काय फायदा आहे? आपल्याला अशी गोष्ट घेतली पाहिजे ना ती कायम स्वरूपी आपल्याकडे राहील. त्या कायम स्वरूपी आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की जे दान देतोस प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी करायची आहे. जे तप करतो, तप म्हणजे नियमानुसार आपण जे काही व्रताचरण करतो, एकादशीचं व्रत करतो किंवा कठीण नियम घालून आपण करतो त्याला तपाचरण असं म्हटलं जातं. ते सर्व तू मला अर्पण कर, म्हणजे माझ्यासाठी कर. पुढची स्लाइड माताजी. हे सर्व काही जे काम आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही साईटवर गेला तर तुम्हाला मिळेल की तुम्हाला ज्या पाहिजे त्या सेवा तुम्ही करू शकता. काही जमणार नसेल तर तुम्ही फक्त अभ्यास सुद्धा करू शकता. त्यानंतर तुम्हाला जे काही ज्ञान होईल, तुम्हाला वाटलं की लोकांना द्यायचंय तर तुम्ही शिकवू पण शकता किंवा तुम्ही को होस्टिंग करू शकता, भगवद्गीतेचं पठण करू शकता. तुम्हाला जे वाटेल की तुमच्याकडनं होणार आहे किंवा तुम्हाला करायला आनंद मिळतोय किंवा तुम्हाला करायची इच्छा आहे, तुम्हाला शिकवायची इच्छा आहे तर तुम्ही शिकवू शकता. तुम्ही जे जे काही तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला करायला मुभा आहे. म्हणून ह्यालाच प्रचार आणि प्रसार म्हणतात. पुढची स्लाइड माताजी. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफळांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. तर त्यांनी जर समजा एखादं कर्म जर तुला अर्पण करायला जमत नसेल तर तू कर्मफळांचा त्याग कर. आता हे सगळे शब्द किती कठीण कठीण वाटतात. कर्मफळाचा त्याग, निष्काम कर्म. पण जर थोडक्यात अर्थ समजून घेतला तर काय आहे त्याचा अर्थ? तर आता आपण कुठलंही कर्म करतो. आता आपण कुटुंबासाठी एखादी गृहिणी जेवण बनवते तर ती प्रामाणिकपणे बनवते. पण मनातून कसं वाटत असतं की मला चांगलं म्हटलं पाहिजे. ती परत परत विचारते कसं झालंय जेवण, छान झालंय का आजचं, भाजी कशी झालीये. मग जर एखाद्या व्यक्तीने नाही म्हटलं, मुलाने म्हटलं नाही की चांगली झाली नाही, तर थोडीशी मनातनं खट्टू होते. तर आपण खट्टू का होतो? कारण आपल्याला अपेक्षा असते की आपल्याला असं वाटतं की आपण एवढं बनवलंय तर त्याने आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. तर असं कुठलंही कर्म आपण अपेक्षेने करत असतो. आणि आपल्याला प्रत्येक कर्म करताना आपण विचार करतो की यातून मला काय मिळणार. आपण कुठलंही कर्म एक तास जरी काही दुसऱ्यासाठी केलं तरी मनामध्ये प्रश्न असतो की यातून मला काय मिळणार आहे. तर याला सकाम कर्म म्हटलं जातं की तुम्हाला काहीतरी हवंय म्हणून तुम्ही करताय. आणि आता एखाद्या आपण घरातल्यांसाठी जेवण सुद्धा केलं पण अपेक्षा असते ना की मला चांगलं म्हणावं किंवा माझ्या जेवणाची स्तुती करावी
पण भगवंत म्हणतात की जर तुम्ही अपेक्षा ठेवली नाही तर मग अशा वेळी आपलं जे मन आहे अपेक्षा केल्याने दुःखी होतं. अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की आपल्याला वाईट वाटतं. आणि मनाला जर नेहमी आनंदात राहायचं असेल, सर्वप्रथम सूत्र काय आहे की आनंदात राहायचं, नेहमी प्रत्येक क्षण आनंदात घालवायचा. आणि तो आनंदात घालवण्यासाठी अपेक्षा करायच्या सोडून द्यायच्या, फळाची इच्छा सोडून द्यायची. मग भगवंतांना जे योग्य वाटतं ते देतील. अभ्यास 100% करायचा, पण 100% मार्क मिळतील नाही मिळतील हे आपल्या हातात नाहीये. मग त्याचा जर तुम्ही जर आपली मनामध्ये अपेक्षा ठेवली आणि मार्क मिळाले नाही, आपण आजकाल बघतो की सगळी तरुण पिढी आहे ती सगळी नैराश्याने भरपूर लोक, कॉम्पिटिशनचं युग आहे. मार्क मिळाले नाहीत तर मग लगेच वाईट वाटतं, लगेच मन खट्टू होतं, लगेच निराश होतं, मग लगेच आत्महत्येसारखे विचार येतात मनात आणि बरेच लोक करतात पण. तर त्यासाठी आपण जर अपेक्षाच ठेवली नाही, कारण जर प्रयत्न केले 100% तर निश्चित यश मिळणार आहे. पण जर तुम्ही आशा सोडली, अपेक्षा सोडली, स्वार्थ सोडला, तर जे काही मिळेल ना त्याच्यामुळे आनंदच प्राप्ती होते. आणि ही सगळी मनाची ट्रेनिंग आहे जी भगवद्गीता देते. मनाला शांत राहायला शिकवते, मनाला समाधानी राहायला शिकवते, मनाला अपेक्षेच्या पलीकडे जाऊन जगायला शिकवते. आपण प्रत्येक क्षणी अपेक्षा करत असतो दुसऱ्याकडनं, काहीतरी पाहिजे असतं आपल्याला आणि म्हणून आपण प्रत्येक गोष्ट करत असतो. पण भगवंत सांगतात की तुम्ही फक्त काम करा, कर्म करा, अपेक्षा करू नका, कसलीही अपेक्षा करू नका. आणि निरपेक्ष कर्म हे भगवद्गीता शिकवते. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण. श्री कृष्ण माताजी दिसते. हा हा. आणि तुला जर हेही काहीतलं काहीच जमणार नसेल तर कमीत कमी तू अभ्यास कर, ज्ञान प्राप्ती करून घे. आता आपण तेच करतोय ना. आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी माहिती नाहीयेत, आपली सुरुवात आहे. तर आपण आता भगवद्गीतेचा अभ्यास करतोय, जाणून घेतोय काय लिहिलंय, अभ्यास क्या भगवद्गीतेत काय लिहिलंय, कसले श्लोक आहेत, कुठले आहेत, त्याचा अर्थ काय आहे. आणि त्या सगळ्यातून जाणता जाणता आपल्याला बरंच ज्ञान प्राप्ती होते. पण भगवंत म्हणतात ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. ज्ञान तर श्रेष्ठ आहेच, पण त्याच्यापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणं श्रेष्ठ आहे. कारण त्याग केल्यामुळेच मनुष्य, आता तुम्हाला मी सांगितलं ना, आपल्या मनामध्ये अपेक्षा असतात आणि त्यानुसार आपण प्रत्येक गोष्ट करत असतो. आणि ही जी अपेक्षा करायचं सोडून दिलं तर मनाची शांती प्राप्त होईल. मन शांत होऊन जाईल, समाधानी होऊन जाईल. पण कशाची अपेक्षाच नाहीये, कसली इच्छाच नाहीये. माझं कर्म आहे म्हणून मी ते प्रामाणिकपणे करणार आहे, भगवंतांची सेवा म्हणून करणार आहे. त्यातनं मला काय मिळणार आहे, मग कोणी चांगलं म्हटलं तर आनंदच होणार आहे. पण तो आनंद कसा असेल, निरपेक्ष आनंद आहे की तुम्हाला अपेक्षा नाही की कोणी चांगलं म्हणावं. पण जर कोणी म्हटलं तर त्यातनं निर्माण होणारा आनंद जो आहे त्यामुळे मनाची शांती बिघडत नाही. आणि मन नेहमी त्या शांती अशा अवस्थेमध्ये राहतं. आणि म्हणून जर भगवद्गीता आपण बघितली, पुनर्जन्म सोडून द्या, पुढचं धाम सोडून द्या, गोलोकधाम, वृंदावन, पुनर्जन्म, नवीन देह, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया. पण तरी सुद्धा त्यातनं एक महत्वाची गोष्ट प्राप्त होते, आपल्या मनाची शांती प्राप्त होते. मनातले मन अविचलित राहतं. कुठलीही गोष्ट घडली तरी त्याला सामोरं जायला शिकतं, धैर्याने राहायला शिकतं, आनंदात राहायला शिकतं, प्रत्येक क्षण आनंदाने घालवायला शिकतं. आणि हेच खरं आयुष्य आहे. येणारा प्रत्येक क्षण आपण आनंदात घालवणं हेच आयुष्याची इती कर्तव्यता आहे. आणि आपण अनेक गोष्टीमध्ये उगाच अडकून पडलोय, अनेक गोष्टींकडून अपेक्षा करत बसलोय. त्यापेक्षा आहे तो क्षण आपण कसा आनंदात घालवू, मन कसं शांत राहील, मन कसं प्रसन्न राहील, मन कसं समाधानी राहील. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण आपल्याला ते वेगळे शब्द, निष्काम कर्म, निरपेक्ष, आपल्याला फक्त वाचताना असं वाटतं की काहीतरी वेगळंच सांगितलेलं आहे. पण जर त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला तर अर्धच याच्यासारखं राहिलं. सोपं जगात काहीच नाहीये. पुढची स्लाइड माताजी. फक्त मला सांग कसं काय तर ते कोणाचं आता तरी माहिती माईक कोणातरी माईक चालू आहे माईक. हरे कृष्ण माताजी, पुढची स्लाइड. तर भगवंतांना कोण आवडतं ते भगवंतांनी सांगितले. आता हे जे सगळे सांगितलेत ना गुण, ते आपोआप आपल्यामध्ये येतात, त्यासाठी प्रयत्न करायची गरज असत नाही, हे सर्वप्रथम सांगते. आणि जशी भक्ती करायला लागतो तसं आपल्याला जसं आत्मज्ञान होतं, आत्मसाक्षात्कार होतो, तर हे सगळे जे गुण आहेत ना ते हळूहळू आपल्यामध्ये यायला लागतात, आपोआप यायला लागतात. आणि असे गुण असलेली व्यक्ती भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. तर भगवंतांना कोण प्रिय, आता आपल्या प्रत्येकाला वाटतं ना आईने आपल्यावर प्रेम करावं, आईचं आपण आवडतं असावं, प्रत्येक मुलाला वाटतं. आणि मग ते खूप प्रयत्न करतं, आईचं लक्ष वेधून घ्यावं म्हणून करतं. किंवा आपण सर्वात आपले 4 भावंड आहेत तर प्रत्येकाला वाटतं की मी आईची आवडती असली पाहिजे. तसंच आहे ना, आपले सगळ्यांचे खरे पिता तेच आहेत. म्हणजे आपण आता या जन्मामधल्या आई वडिलांवर किती प्रेम करतो, आपल्या देहाला, आपला जो देह दिलाय किंवा आपल्याला जे नाव दिलंय त्यांच्यावर किती प्रेम करतो. पण ते या जन्मापुरते आहेत. आणि हे जे बीजप्रत पिता
अनेक जन्मापासून आपले प्रीत आहेत, फक्त आपण विसरलो आहोत त्यांना. मग आपलं किती प्रेम असेल त्यांच्याबद्दल हा फक्त विचार करा. आणि जेव्हा ते प्रेम निर्माण होईल, जेव्हा ते प्रेम बाहेर येईल, तेव्हा ते किती प्रमाणात, कशा प्रमाणात त्या प्रेमाचा जो अनुभव असेल. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की आपण प्रत्येक जणांनी आपल्या आईला आवडतं व्हावं म्हणून प्रत्येक कसा मुलगा धडपड करतो, तर तसंच भगवंतांना कसं प्रिय व्हायचं, तर त्यांनी हे गुण सांगितलेले आहेत. आणि ते फक्त गुण आपण बघायचे आहेत आणि हळूहळू ते आपल्याला त्या सगळ्या गुणांची प्राप्ती होते. जो जीवांचा द्वेष करत नाही. आता द्वेष कुठून करणार आहे? सर्वत्र कणाकणामध्ये परमात्मा आहे, तर द्वेष कुणाचा करणार? सर्वत्र तो एक परमात्माच आहे, सर्वत्र तो आत्माच आहे. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा कोणावर प्रेम आणि कोणावर द्वेष? सर्व जीवांचा सुहृद मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे. मिथ्या अहंकार म्हणजे आता आपल्याला जेव्हा इतक्या गोष्टी समजल्या तर मीपणाची भावना आपोआपच नाहीशी होते, कारण फक्त तू राहतो, फक्त परमात्मा राहतो. आणि फक्त परमात्मा राहिला की तिथे मीपणाला कुठे जागाच नाहीये. त्यामुळे आपोआपच तो मिथ्या अहंकार नाहीसा होतो आणि त्या स्वतःला स्वामी समजत नाही. जर माझा देह असता, जर सगळं माझं असतं, माझे पैसे, माझे दागिने, तर सगळं माझ्या बरोबर पुढच्या जन्मात सुद्धा आलं असतं. ते मी घेऊन गेले असते माझ्या बरोबर, कारण ते माझं आहे. पण फक्त ते आपल्याला या जन्मात वापरायला मिळालेलं आहे. म्हणून आपण त्या देहाचे स्वामी नाही आहोत, आपण ते देह साधन म्हणून वापरतोय. देह आपल्याला प्रकृतीकडून मिळालाय. भगवंतांनी प्रकृतीच्या अध्यक्षतेखाली तो देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, कारण सुखदुःख येतात जातात. आणि सुखदुःख का येतात ते पण आता कळलंय. आपण काही मागच्या जन्मात चांगली कामं केली आहेत म्हणून आपल्याला या जन्मात सुख मिळतंय, काही वाईट कामं केली आहेत म्हणून शिक्षा म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतंय. आणि मग सुखदुःख येणारी जाणारी आहेत, ती तात्पुरती आहे, देहाशी संबंधित आहे. मग त्यामुळे आपोआपच समभाव येतो. जो क्षमाशील आहे, सर्वांना क्षमा करतो, नेहमी तृप्त आहे, कारण कशाची अपेक्षाच नाहीये. जे काही मला मिळणार आहे बस, सगळी धडपड थांबून गेलेली असते. आत्मसंयमी आहे, जो संयमी, जो नियंत्रणामध्ये आपल्या रथाला ठेवलेला आहे, आपल्या घोड्यांना ठेवलंय. आपलं मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालाय, त्याचं आयुष्यच भक्ती बनलंय, त्याचं आयुष्यच सेवा बनलंय. त्याचं प्रत्येक कर्म हे सेवेसारखंच घडतंय. आणि अशा रीतीने अशी जी व्यक्ती आहे ती मला अत्यंत प्रिय आहे. सुदाम्याची गोष्ट दाखवली आहे बाजूला, ती सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांना माहिती आहे. पुढची स्लाइड माताजी. ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही. उद्विग्न म्हणजे आता एखादी वाईट गोष्ट कोणी केली की आपल्याला लगेच राग येतो किंवा आपल्याला लगेच त्याच्याबद्दल वाईट भावना मनामध्ये येते. पण जेव्हा आपल्याला परमात्म्याची दृष्टी प्राप्त होते, सर्वत्र परमात्मा दिसायला लागतो आणि सर्वत्र जर परमात्माच आहे तर उद्विग्न कोणापासून होणार? आणि म्हणून अशा वेळी हा जो समभाव आहे तो आपोआपच यायला लागतो. आणि म्हणून जो हर्ष, दुःख, भय, चिंता सगळ्यांमध्ये समभाव राहतो, कारण हे येणारे जाणारे आहेत आणि ते कशामुळे येतात हे पण समजलेलं आहे. तो मला अत्यंत प्रिय आहे. पुढची स्लाइड माताजी. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, कसलीही चिंता नाही. आता भगवंतांचा हात धरला ना आपण, त्यांनी हात पुढे केला ना आपल्या सर्वांकडे, मग अशा वेळी आता भीती कशाला बाळगायची जर त्यांचा हात आपल्या हातात आहे. म्हणून तो सगळ्या चिंतांपासून रहित होतो, दुःख मुक्त होतो. आता दुःख राहिलंच कसलंय? जर भगवंतांचा साक्षात्कार झाला, परमात्म्याचा साक्षात्कार झाला, तर दुःखाचं तिथे लवलेश सुद्धा राहणार नाही, भीतीचा लवलेशही राहणार नाही, कुठल्याही चिंता राहणार नाही, कारण आपण सर्व त्यांना सोपवून दिलंय. आणि कोणतंही फळ प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करत नाही. एक गाडी आहे ना बस आहे, मला पुरेशी आहे. आपल्या पोटासाठी आहे ना मग बस आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढंच करायचं. आपली शक्ती आवश्यक तेवढीच लावायची, महत् प्रयास करायचे नाही. म्हणजे उरसपोट होईपर्यंत दिवस रात्र तेच करतोय आणि तेच पैसे कमवतोय. अजून एक गाडी घेतली, अजून 2 गाड्या घ्यायच्या आहेत, 4 गाड्या घ्यायच्या आहेत. तर एवढा महत्प्रसा, एवढी धडपड करायची गरज नाहीये. आवश्यक ते तेवढं असलं तरी पुरेसं आहे, हे ज्याला समजलंय तो मला अत्यंत प्रिय आहे. पुढची स्लाइड माताजी. इथे भक्त प्रल्हादांची गोष्ट आहे बघा. ते पण अविचलित राहिले होते, त्यांच्यावर किती संकट आली पण ते ढळले नाहीत त्यांच्या समभावापासून. जो हर्षितही होत नाही आणि दुःखही करत नाही, शोकही करत नाही आणि आकांक्षाही करत नाही, त्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे समभाव आहे, काही येऊ पण त्याच्या पलीकडे जो उत्थित झालाय किंवा उन्नत झालाय तो भक्त मला प्रिय आहे. पुढची स्लाइड माताजी. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मान अपमान, शीत उष्ण, सुख दुःख, निंदा स्तुती यामध्ये समभाव राहतो, आपोआपच यायला लागतो. आता मी म्हटलं की आत्मसाक्षात्कार झाला
की सगळं आपोआपच घडायला लागतं. आणि देहभाव नाहीसा झाला की अशा वेळी कोणी मान कोणाचा होतो? देहाचा. आता माझं अमुक अमुक नाव आहे, नाव कोणाचं आहे? माझ्या देहाचं आहे ना. कारण जेव्हा देह नाहीसा होईल तेव्हा नाव पण नाहीसं होणार आहे. फक्त या जन्मापुरतं मला मिळालेलं माझ्या देहाचं नाव आहे, माझ्या आत्म्याचं नाव नाहीये. आत्म्याचं अस्तित्व अखंडित आहे. अनेक जन्मापासून माझा आत्मा चालत आलेला आहे. या देहामध्ये मी आता आहे ते केवळ या जन्मापुरतं आहे मला मिळालेलं नाव. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्या देहाचा मान आहे, देहाचा अपमान आहे. त्यामुळे त्या गोष्टी त्या आत्म्यापर्यंत पोहोचतच नाहीत. आणि अशी समदृष्टी सम आपली जाणीव पण तशी समभावावर राहायला लागते. आणि जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत राहतो, जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो निवास स्थानाविषयी काळजी करत नाही, कसलीच काळजी करत नाही. आता काळजी आपण कशाला करायची? आता आई बरोबर बाळ जेव्हा जातं, तिचा हात धरून चालतं, तेव्हा बाळ कशाचीच काळजी करत नाही, ते नुसतं बागडत असतं. आई काळजी करते त्याची. आई त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून असते. त्याला काय पाहिजे, काय नको हे आई काळजी घेत असते. मग आपण आपल्या त्या परमात्म्याच्या हातात जर हात दिला तर आता काळजी करायची गरज तरी कशाची काळजी करायची? ज्ञानामध्ये स्थित आहे. स्थित राहणं म्हणजे काय? प्रत्येक क्षणी ते ज्ञान राहणं, प्रत्येक क्षणी त्या ज्ञानाची जाणीव राहणं की मी कोण आहे, मी आत्मा आहे. आणि भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेला तो मला अत्यंत प्रिय आहे. पुढची स्लाइड माताजी. आता ही बिल्वमंगल ठाकूरांची गोष्ट आहे. ज्यांनी म्हणजे सुरुवातीला ते अत्यंत त्यांचं आचरण होतं ते अत्यंत दुराचरणी होते. पण जेव्हा त्यांना भगवंतांची भक्ती आणि प्रेम प्राप्त झालं तेव्हा ते सर्व काही पूर्णपणे त्यांनी दुराचरण टाकून दिलं आणि ते आपल्या चांगल्या मार्गा म्हणजे त्यांनी उत्तम भक्ती मार्गाचा स्वीकार केला. तर भगवंतांची भक्ती प्राप्त झाली की दुरात्मा असला तरी तो व्यक्ती लगेच महात्मा बनून जातो. जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष मानून श्रद्धेने पूर्णपणे संलग्न होतात ते मला अत्यधिक प्रिय आहेत. अविनाशी भक्ती मार्ग म्हटलाय कारण तुम्हाला आता मार्ग मिळाला तर तो सतत राहणार आहे आता तुमच्याकडे. आपण आता जी भक्ती करतोय ती या जन्माची भक्ती नाहीये, ती मागच्या जन्मापासून चालत आलेली भक्ती आहे. त्यामुळे अविनाशी भक्ती मार्ग म्हटलेला आहे की त्याचा विनाश होत नाही. आणि मला परमलक्ष, कारण आतापर्यंत काय होतं की डिग्र्या मिळवायच्या आहेत, पैसे कमवायचे आहेत, घरदार घ्यायचंय, गाड्या घ्यायच्या आहेत, दागिने घ्यायचे आहेत, हे लक्ष होतं आपल्या आयुष्याचं. पण जेव्हा कळतं की हे फक्त या जन्मापुरतं आहे, इथे सोडून द्यायचंय, पुढच्या जन्मात त्यातलं काहीही बरोबर येणार नाहीये, मग तेव्हा आपलं परम लक्ष बदलतं, सर्वोच्च लक्ष बदलतं आणि श्रद्धेने म्हणजे मनामध्ये विश्वास आहे की मी हे केल्यावरती भगवंत माझ्या बरोबर आहेत, ते माझे सर्वात जवळचे आहेत, माझे सखा आहेत. आपण मित्राला सांगावं तसं त्यांना आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायला शिकलं पाहिजे, इतके जवळचे आहेत ते आपले. आणि पूर्णतः संलग्न होणं म्हणजे जोडलं जाणं ते मला अत्यधिक प्रिय आहेत. तर कोणाला काही प्रश्न आहेत का? आपला संपला अध्याय. शेवटची स्लाइड माताजी. हरे कृष्ण. ठीक आहे, मग मी शेवटची प्रार्थना म्हणते. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधू. कोणी प्रश्न लिहिलेत का? बरेच काहीतरी चॅट मध्ये आलेलं आहे. नाही माताजी, हरे कृष्ण. कोणी प्रश्न नाही लिहिलेत. हा, काहीतरी 8 पाहिलं मी म्हणून. ठीक आहे, प्रश्न विरहित अवस्था होणं ही चांगली गोष्ट आहे. तर मी शेवटची प्रार्थना म्हणते. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.